त्यांचा आज वाढदिवस आहे. चारकोप परिसरातील त्यांचं क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय. तर रोहन सावंत यांना देखील वाढदिवसाच्या आपण देऊया खूप खूप शुभेच्छा. तर मॅच ऑन करण्यास हरकत नाही. अमू चला जास्त वेळ नाही आहे. जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल मी तुम्हाला वेळ सांगेन आणि 30 मिनिटांच्या आत तुम्हाला एक डाव समाप्त करायचाच आहे. कारण आज एकूण 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि जो अंतिम सामना आहे, अंतिम सामनासुद्धा जास्तीत जास्त षटकांचा कसा होईल यासाठी आम्ही तो प्रयत्न करतो. आणि आपल्याकडून अपेक्षा आहे जेव्हा आपण एका व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळतो तर व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळत असताना आपला व्यावसायिक स्तरसुद्धा तुम्ही जोपासायला हवा आणि तोच तुम्ही जोपासाल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. तर स्ट्रायकर एंडला प्रशांत आपण पाहतोय. ग्रामीण फॉर्मॅटमधून साईनाथ अर्नाळा या संघातून प्रशांत सातत्याने खेळतो. आपण जर ओमकार देसाई यांचा उल्लेख केला तर सातत्याने गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त क्रिकेट त्यांनी दिलेलं आहे आणि असं नाही की कुठे कमी जास्त, नेहमीच त्यांचं सातत्य, त्यांचा दर्जा, त्यांची गुणवत्ता आपण विविध स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे. असे ओमकार देसाई नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत मिस्टर अमय आगाशे. मीरा भाईंदर परिसरामधील हा देखील एक हरहुन्नर असा अष्टपैलू खेळाडू. गेल्या वर्षी ISPLसाठी त्यांनी मेहनत घेतली होती. मला असं वाटते, माझा असा विश्वास आहे ISPL सीझन 2 मध्ये अमय आगाशे नक्कीच तुम्हाला संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर मॅच ऑन. वेळ झालेली आहे 11:01. फर्स्ट बॉल ड्राईव्ह केला, बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक होते पण त्याला हाय बाय करत बॉल जाईल डीप कव्हर सीमा रेषा पार. या डावाची सुरुवात दमदार, मिळतील डावा 4 चौकार. जबरदस्त सुरुवात करण्यासाठी तर प्रशांत घरतला ओळखलं जाते आणि तो पेव्हलियन बॉक्समधून सेट होऊन आलेला आहे आणि सेट होत असताना ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला ज्युसी वाईड हाफ वॉली आणि त्यानंतर खूप चांगलं मिडल ऑफ द बॅट कनेक्शन बॉलचं झालं आणि बॉल कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट कर सीमारेषेच्या बाहेर पोचला आणि तो आत्मविश्वास तुम्हाला प्रशांतच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. खरं तर अँगलचा वापर करायचा होता अमयला, आपण पुढ्यात ठेवला बॉल आणि त्यानंतर ज्युसी हाफ वॉलीला एक्झिक्यूट करताना त्या 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केलेल्या आहेत आणि ताई पॅकर्स संघाचा धावफलक सुरू झाला आहे 4 धावांनी. एक चांगली जोडी फलंदाजीची आपण पाहतोय पण समोर एक तेज गती गोलंदाज अमय. अपेक्षा हीच होती, टप्पा खेचला होता, विकेटकीपर चुकले, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होण्याची संधी चालून आली होती आणि कुठेतरी ती संधी हुकलेली आहे. प्रशांतला बाद करण्याचा मौका अमय आगाशेने बनवला होता पण त्यावर मेहनत आमिरला घ्यायची होती. विकेटकीपर या भूमिकेमध्ये आमिर नेहमी चांगली कामगिरी करतात पण त्यांना बॉल व्यवस्थित गॅदर करता आला नाही आहे आणि अमयला कुठेतरी एक विकेट मिळू शकली असती, तो आनंद साजरा करता येऊ शकला असता पण मात्र तो आनंद साजरा करण्यासाठी आता वाट पाहावी लागेल अमयला. फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला ओमकार देसाई आपण पाहतो. धावसंख्या झाले बिनबाद 5. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज बॉल मागे फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन नाही आहे. स्वतः आमिर बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये असताना काही ॲडजस्टमेंटच्या गोष्टी असतात. बिहाइंड द विकेट तुम्हाला पाहायला मिळते, डी झोन आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला धावा गोळा करता येतील, इन फ्रंट ऑफ द विकेट तुम्हाला धावा गोळा करता येतील. त्याचमुळे जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धेसाठी खेळण्यासाठी जातोय अर्धा 1 तास जर आपण अगोदर गेलो तर पहिल्या सामन्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या कुठल्या क्षेत्रात तुम्हाला धावा गोळा करायच्या आहेत तो आढावा घेता येईल आणि म्हणूनच वेळेत गेलात तर तुमचा खेळ देखील सुधारित होऊ शकतो आणि तोच सुधारलेला खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा. काल देखील नेल बायटिंग फिनिशेस आपण पाहिले. सर्व जिद्दीचं क्रिकेट कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आणि अपेक्षा हीच आहे की आज सुद्धा जिद्दीचं क्रिकेट खेळाडूंचं पाहायला मिळेल. अमय तयार, अराउंड विकेट. पुन्हा एकदा बॉल थोडा खाली राहिला, लो बाउन्स. ऑन साईडला पिकअप करण्याचा प्रयत्न प्रशांतचा होता. थोडीशी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते कारण पूर्णपणे त्यांनी त्या स्टान्स घेतला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत की स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित जास्त धावा मिळू शकल्या असत्या. tenniscricket.inच्या वतीनं नक्कीच चर्चा आपण करूया. एक आधुनिक प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि खरोखरच नेहमीच काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न tenniscricket.in सातत्याने करत आलेली आहे. त्यांची टीम या ठिकाणी खूप जोमाने काम करते, ती चर्चा देखील आपण करूया. यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अपील तर झाली. बॉल लेग स्टंपला इम्पॅक्ट करणारा होता कदाचित. यस, लेग बायची 1 धाव मिळते. एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. बिनबाद 8. सुरुवात चौकाराने झाली, त्यानंतर बॅक टू बॅक 3 सिंगल्स, त्यानंतर लेग बायची 1 धाव आणि त्याचमुळे अबे आगाशे ज्यांनी कुठेतरी एक बॅकअप प्लॅन आपल्याकडे ठेवला होता आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते. सुरुवात जरी चौकाराने झाली, दबाव न घेता ती गोलंदाजी अमेची सातत्याने पाहायला मिळालेली आहे. सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत, ज्यांच्या वतीने एक चौकार जरी आपण पाहिला पण त्यानंतर सातत्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न अमेचा होतोय.
फोर्स करायचा आहे, गती थोडीशी कमी होती, अपेक्षा नव्हती कमी गतीची. प्रशांत घरतला येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकावर दबदबा पाहायला मिळालेला आहे, जरी विकेट मिळत नाहीये अमे आगाशीचा. पहिल्या षटकाचा खेळ संपून ताई पॅकर्स या संघाची धावसंख्या झाले बिनबाद 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चर्चा आपण टेनिस.इन ची करत होतो. एक आधुनिक तंत्रज्ञाने भरघोस असलेली एक व्हॅन त्याने क्रिएट केलेली आहे. मग आता कुठेही स्पर्धा तुम्ही ठेवा, थेट काश्मीरच्या खोऱ्यामध्ये म्हणा, चेरापुंजीच्या पावसामध्ये म्हणा, केरळच्या बॅकवर्ड्समध्ये म्हणा, दार्जिलिंगच्या चहाच्या बनात म्हणा, तुम्ही जिकडे बोलाल तिकडे टेनिस.इन पोहोचेल आणि तुमच्या इव्हेंटला सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच तो प्रयत्न संतोष नाणेकर आणि त्यांची टीम, संदेश पिलाने त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे या इव्हेंटला सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही पहिली स्पर्धा टेनिस.इन.च्या वतीनं आधुनिक व्हॅनमध्ये बसून कव्हर केली जाते. तो एक फील वेगळाच होता. सकाळी त्या व्हॅनमध्ये गेलो आणि बाहेर येऊच नाही असं वाटत होतं, कारण सर्व काही अगदी भव्य दिव्य असं पाहायला मिळते, जे आपण आंतरराष्ट्रीय दर्जा पाहतो. ही दुसरी स्पर्धा टेनिस.इन.ची त्या व्हॅनच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि पहिली स्पर्धा जी होती ती शिरवणीला झाली होती. तर आता आपण सेकंड ओव्हरसाठी वळतोय आणि सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर रोहित येत आहेत. पहिल्या षटकावर आपण पाहिलं तर अमेयने एक चांगलीच कामगिरी सादर केली आणि आपल्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर प्रेक्षकांचा आदर त्यांनी कमावलेला आहे. आता रोहित गौंड नवीन गोलंदाज आपण पाहतोय. सेकंड ओव्हरसाठी जास्त वेळ घेऊ नका, कारण आपण 30 मिनिटांचा कालावधी कुठेतरी सर्वांना निर्धारित करून दिलेला आहे आणि त्या 30 मिनिटांच्या कालावधीतच तुम्हाला तो एक डाव संपवायचा आहे. या ठिकाणी जनमित्र फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष दीपक पाटणेकर साहेब यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नॉन-स्टॉप चषक 2024 दुसरा दिवस, अंतिम दिवस आणि या दिवशी दीपक पाटणेकर साहेब आपलं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, सुप्रभात. पुन्हा एकदा आपण ऐकूया मणिजी पाटील. धन्यवाद. खूप महत्त्वाचं असतं पाहुण्यांचं स्वागत करणं, पाहुण्यांचं आदरातिथ्य राखणं आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने राजेश गोळे सर माहिती सर्व पाहुण्यांची आहे आणि त्याचबरोबर त्यांचं समालोचन कक्षामध्ये असणं देखील तितकंच आवश्यक. तर पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे ताई पॅकर्सची बिनबाद 8 धावा. नवीन गोलंदाज रोहित पंचांच्या उजवीकडून घेतात स्टार्ट ओव्हर द विकेट. फुलेलेंचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल धीम्या गतीने पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न प्रशांतचा नाही आहे. मी करू शकतो माझ्या संघासाठी, मी जास्तीत जास्त स्ट्रोक खेचू शकतो, तोच आत्मविश्वास त्याच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय. पण आताच्या घडीला आपण जर पाहिलं तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडण्याचा निर्णय गोलंदाजांनी कुठेतरी चांगलाच ठरवलेला आहे. पहिलं षटक अमेय आकाशचं आपण पाहिलं आणि त्यामागोमाग आता रोहितचा हा जो ब्लॉक होल अटॅक आहे तो कुठेतरी थांबवतोय स्वप्नांना. ओमकार देसाईच्या मोठ्या स्ट्रोकसाठी ते प्रयत्न करतायत, पण प्रयत्न अजूनही तितकेसे धावांचे मिळत नाही आहेत. ओमकार देसाईच्या फक्त 2 धावा, प्रशांत घरतच्या फक्त 6 धावा आणि ताई पेकर संघाची धावसंख्या अजूनही हायेस्ट इंडिव्हिज्युअल डिजिट म्हणजेच 90. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. जाऊ दिल्या बॉलला छेडखाणी करण्याचा प्रयत्न होत नाहीये. मोफतची धाव मिळते ती वसूल करूया. धावसंख्या 1ने पुढे जाईल, पोचेल 10 या आकड्यावर. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. गोलंदाजाच्या मनात देखील तेच काहीतरी वेगळं होतं, पण त्यांचं वेगळेपण कुठेतरी त्यांना कामी आलं नाहीये. त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट बॉलची अवांतराच्या स्वरूपातली एक धाव मिळते. रोहित तयार, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा बल्ब कॅच टिपण्याचा, पण त्यांच्या शरीराचं संतुलन त्यांना राखता आलं आणि बॅकअप खेळाडू होता, थ्रो चुकला. पण या ठिकाणी ओमकार अजूनही घाई गडबड करण्याच्या इराद्यात दिसत नाही आहेत. मिळतात या 2 धावा. 2 संधी आतापर्यंत निसटलेल्या आहेत. 2 वेळा प्रशांत हे बाद होऊ शकले असते, पण या ठिकाणी कुठेतरी नशीब घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा खेळ नेहमीच अटॅकिंगचा असतो आणि कुठेतरी तोच खेळ सातत्याने जारी ठेवण्याचा प्रयत्न प्रशांत घरत करतात. 5 चेंडूंमध्ये त्याने 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या झाली 12. धीम्या गतीचा बॉल, पण तरी देखील उपयोग नाही होत आहे. परिवर्तन खूप महत्त्वाचं असते कुठल्याही गोलंदाजासाठी आणि तेच परिवर्तन सातत्याने करण्याचा प्रयत्न रोहित करतोय, पण ते परिवर्तन कुठेतरी कामी येत नाही आहे आणि म्हणूनच आता या षटकामध्ये थोडासा वेळ मिळतोय फलंदाजांना सेट होण्याचा प्रयत्न आपण स्क्रीनवर पाहतोय प्रशांत घरत करतोय. वेगवान होता बॉल, बॅचलर निगेश आमिर प्रयत्न करतोय झेल टिपण्याचा, पण तरी देखील ते प्रयत्न कुठेतरी पडले कमी आणि पुन्हा एकदा हा तिसरा मौका मिळतोय फलंदाज प्रशांत घरतला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं की धावांची
कुठेतरी बढती होईल, पण या ठिकाणी तसं काय पाहायला मिळत नाही. सातत्याने गोलंदाज आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न या डावावर आतापर्यंत करत आलेले आहेत. रोहित षटक हे देखील फायद्याचंच राहिले आतापर्यंत अमू 11 काश्मीर या संघासाठी. फोर्स केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे, कव्हरचा बॉलवर पोहोचतोय, टिपतोय झेल, संपतोय प्रशांत घरतचा खेळ. फलंदाजाची ओळखली त्रुटी आणि दाखवली आपली क्वालिटी. रोहितच्या खात्यात जाते विकेट. ताई पॅकर संघ 13 धावा 1 गडी बाद. तर चला जास्त वेळ आपण घ्यायचा नाही आहे, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. नवीन फलंदाज रोहित नार्वेकर पोचतायत, चतुर पोचतायत. नेहमीच ओमकार देसाई आणि चतुर यांची जोडी आपण पाहतो, पण आता कुठेतरी प्रशांत घरत यांना आपण ओमकार देसाई यांच्या सोबत पाहिलं, पण तरी देखील ती जोडी तितकीशी फायद्याची भूमिका घेताना पाहायला मिळाली नाहीये. तर ताई पेकर संघ पोहोचतोय 13 धावा 1 गडी बाद. नक्कीच आपण पाहिलं तर और जिस तरह से 13 रन बने हैं दूसरा ओवर, और जैसे आपने कहा कि पहले ओवर में पावर प्ले का फ़ायदा नहीं उठाया, जिस तरह से बल्लेबाजी के लिए ओमकार देसाई, प्रशांत घरत, जिन्होंने मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी में पहले मैच में 0 पर आउट होने के बाद जिस तरह से धुआंधार वाली पारी खेली थी, लेकिन यहाँ पर आपने कहा 3 ऐसे मौके मिले थे, जीवन दान मिला जिसका फ़ायदा नहीं उठा पाए. लेकिन अब बाएं हाथ के इसी चारकोप से बिलोंग करने वाले ऐसे खिलाड़ी जिन्होंने इस साल बहुत बढ़िया प्रदर्शन किया है, जिसके नाम पर 7 गेंदों पर 7 छक्के जड़ दिए मई के उस मंथ में, जहां पर एक कमाल का क्रिकेट खेलने वाले रोहित नार्वेकर अब स्ट्राइक पर रहेंगे. और जैसे मनीष जी ने यहाँ पर बताया कि जो मौके आए थे उस अपॉर्चुनिटी को यहाँ पर तब्दील नहीं कर पाए, जिसका फ़ायदा नहीं उठा पाए प्रशांत घरत, लेकिन पहला विकेट यहाँ पर गवा चुके हैं. रन संख्या 13 एक विकेट के नुकसान पर. राजेश सर, संधी देखील तुमची परीक्षा घेत असते आणि जवळपास 3 संधी मिळाल्या होत्या प्रशांतला, आणि तरी देखील त्या संधींचा फायदा त्यांना उचलता आला नाही. पण आता रोहित नार्वेकर जे याच परिसरात बिलॉंग करतात जसा आपण उल्लेख केला, आणि सातत्याने अटॅकिंग मूडमध्ये आपण पाहतो त्यांना. गुजरातच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना लगातार 7 षटकार खेचताना पाहिलं होतं, आणि त्याचमुळे अशा आक्रमक फलंदाजाची खरं तर ताई पॅकर्सला या घडीला गरज आहे. ज्या वेळेस कुठेतरी स्ट्रगल करतात फलंदाज. ओमकार देसाई यांना जास्त मौके मिळाले नाही आहेत, पण प्रशांतला जे मिळालेले मौके मात्र त्यांना चौके देऊ शकले नाही. फक्त पहिल्या चेंडूवर त्यांना चौका प्राप्त करता आला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे या दुसऱ्या षटकातला. ओव्हर द विकेट रोहित. फुललेनचा बॉल हलका त्यानं ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, बॉलवर पोहोचतोय, स्टॉप करतोय बॉल, सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. जबरदस्त इम्पॅक्ट गोलंदाजांचा पाहायला मिळालेला आहे. लोवा फुलटॉस होता, पण तरी देखील फायदा उचलता आला नाही. पूरी तरह से हाफ स्ट्रोक खेला था पूरा. अगर उस गोइंग गेंद को खेलते तो निश्चित तौर पर कवर पर एक अच्छा स्ट्रोक देखने को मिल सकता है, जैसे कल पहले मैच में अनिकेत शिंदे ने ड्राइव लगाया था. वेग वाढवलाय, ऑन साईडला बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आमिर स्वतः पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चतुरचा आहे, पण नकार येतोय ओमकारचा. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ताई पॅकर संघाची धावसंख्या झालेली आहे 14 धावा 2 गडी बाद. 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 14 रन 1 विकेट के नुकसान पर हम देख रहे हैं. युवक मंडल जनमित्र फाउंडेशन, सिद्धेश्वर बॉयज़, पोईसा जिमखाना और अजय स्पोर्ट्स इनके विद्यमान से यहाँ पर 9 स्टार चषक 2024 जो तीसरा संस्करण सप्ताह ग्राउंड पर. पहले 2 ओवर की अगर बात की मनीष जी, तो निश्चित तौर पर गेंदबाज ने यहाँ पर अच्छी गेंदबाजी की, लेकिन मौके आए थे, बल्लेबाज के लिए मौके आए थे. लेकिन इस मैच पर आपने एक बहुत अच्छी बात की कि आप आधे घंटे पहले अगर आते तो पहले मैच में क्या हुआ था ये आपको पता चलता है, और उस हिसाब से आप बल्लेबाजी में बल्लेबाज बदलाव कर सकते हैं और गेंदबाजी में गेंदबाज बदलाव कर सकते हैं. और जो गेंदबाज अब आएंगे अमेय, जिनकी तारीफ मनीष जी ने भी की, और हाल ही में जो एक टूर्नामेंट हुआ था मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी, जहां पर मैंने बहुत अच्छी हाई एम एक्शन है और जिस अंदाज से कटर करते हैं, तो निश्चित तौर पर ISPL में इन्हें देखने की कोशिश नहीं, सबकी इच्छा रहेगी कि ये ISPL में दिखाई दे. राजेश सर, गुणवत्ता जर तुमच्याकडे आहे तर तुमचे चाहते सुद्धा तुम्हाला मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला इच्छुक असतात, आणि अमेयकडे ती क्वालिटी आहे, म्हणूनच ती अपेक्षा मीरा भाईंदरकरांची आहे, त्यांच्या चाहत्यांची आहे. निश्चित तौर पर अमेय के पास बहुत अच्छी क्वालिटी है, हाई एम एक्शन है, पॉपिंग किस का बहुत ही अच्छा उपयोग करते हैं, और जो रिलीज पॉइंट है जिससे वो लेग कटर करते हैं, स्लोअर वन अच्छी खासियत है, और अच्छे उपयुक्त बल्लेबाज भी है. लेकिन देखेंगे अब सामने उतने सक्षम बल्लेबाज रोहित नार्वेकर किस तरह से यहाँ पर खेलते हैं.
हो, चतुरला सुद्धा बाद केलंय. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, यावेळेस विकेट किपर चूक करत नाहीये आणि रोहितला स्वस्तात परतावं लागतंय. मोठा धक्का बसतोय ताई पॅकर्सला आणि आता चेहऱ्यावर आनंद दिसतोय अमे आकाशच्या. और देखिए पहली गेंद जिस तरह से थोड़ी सी बैक ऑफ द लेन थी और अच्छा लाइन में बदलाव किया था बल्लेबाज राह देख रहे थे रोहित नार्वेकर 3 गेंदे 1 रन बनाकर आउट, कैच आमिर से, लेकिन अच्छी यहाँ पर गेंदबाजी, पूरा श्रेय देखिए एक्शन रिप्ले किस तरह से तैयार थे और जब तक कि वहाँ पर गेंद टॉप एज नहीं लेकिन लीडिंग एज था और जिस बल्लेबाज से उम्मीद कर रहे थे लेकिन अमय जिन्होंने अच्छी यहाँ पर गेंदबाजी की, ऑफ स्टॉप पर गेंद थी जिससे से टप्पा गिरने के बाद शायद बाहर निकल सकती थी लेकिन लीडिंग एज और पूरी तरह से यहाँ पर अपना टेम्परामेंट और खो दिए थे अपने फुटवर्क को, जिसका फ़ायदा गेंदबाज को मिला और रन संख्या अब 14 रन 2 विकेट के नुकसान पर 2.1 ओवर में बल्लेबाज ताई पॅकर्स पालघर. राजेश सर, फलंदाज सुद्धा फ्रस्ट्रेट होतो जेव्हा त्यांच्या बॅटून धावा येत नाहीये. जेव्हा तुम्ही भारतभर भ्रमण करता आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुमच्या नावावर वेगवेगळे कीर्तिमान असतात आणि अशा वेळेला जेव्हा आपली गरज असताना आपण ती गरज पूर्ण करू शकत नसू, अशा वेळेला ते फ्रस्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्याच फ्रस्ट्रेशनच्या अंतर्गत मला असं वाटते प्रशांत सुद्धा बाद झाला आणि रोहित सुद्धा. यस, जिस तरह से रन संख्या स्कोरबोर्ड पर ज़्यादा रन्स नहीं थे उसका एक प्रेशर मन में रहता है कि जाने के बाद केवल गेंद पर प्रहार करें, लेकिन थोड़ा समय लेना होगा. विनायक भोईर कमाल के खिलाड़ी है ये भी. पहली गेंद लिव किया था ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी, अंपायर का इशारा वाइड. और लेदर क्रिकेट और टेनिस क्रिकेट हो जिससे एक अलग पहचान बनाने वाले खिलाड़ी है और पूरी तरह से टेक्निकली साउंड. तो गेंद को पीछे खेलना है, बैक फुट या फ्रंट फुट पर मेरिट ऑफ द बेल बॉल खेलना पसंद करते हैं ऐसे खिलाड़ी. स्ट्राइक पर विनायक भोईर. अगर आपके पास तकनीक आहे तो आपको तकलीफ कम होगी आणि तसंच या ठिकाणी टेक्निकल क्रिकेट नेहमीच फलंदाज विनायकच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे. पण आता वेग वाढवतो आम्ही आपल्या गोलंदाजीमध्ये. सातत्याने त्या ऑन साईडला स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न, बॉल पोचते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक दुरून पोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कॉल होता विनायकचा. वेळीच ते आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचत आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट ओमकार आणि विनायक या दोघांची पाहायला मिळते आणि खूप वेळानंतर ही डबल स्कोर शीटवर आपण पाहतो. धावसंख्या 2 गडी बाद 17 धावा ताई पॅकर्स. Yes, absolutely right. That boundaries and six are not coming, so you must go for single into convert into double, double into थर्ड. सो इट विल बी वेरी यूज़फुल फॉर योर टीम. आपकी टीम के लिए इसी तरह से 1 को 2 में तब्दील करना होगा, 2 को 3 में तब्दील करना है. लेकिन अगर बड़े बड़े हिट आएंगे तो निश्चित तौर पर रन संख्या बढ़ेगी. तीसरा ओवर चल रहा है लेकिन अभी भी यहाँ पर बल्लेबाज कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे हैं. उसका पूरा श्रेय गेंदबाज अमय आकाश है जिन्होंने अब तक 1.2 ओवर्स में केवल 10 रन देकर एक बहुमूल्य विकेट लिया. कधी कधी विकेट घेण्याऐवजी इकॉनॉमिकल राहणं देखील खूप महत्त्वाचं असते मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये आणि अमेय आकाशाने पहिल्या षटकावर तेच केलं आणि स्पेल कंटिन्यू करताना पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवली आणि म्हणूनच हे सातत्य आहे अमेयचं ह्या स्पेलमध्ये. धावसंख्या 17, 2 गडी बाद. लो बाउन्स कालपासून ही स्पर्धा मी पाहतोय राजेश सर आणि काही पॅचेस आहेत त्या ठिकाणी बॉल जेव्हा पिच होतो थोडा खाली राहतो आणि त्याचमुळे फलंदाज देखील थोडे त्रासलेले पाहायला मिळालेत कालपासून. बिल्कुल, कल भी 2-3 ऐसी गेंदें थी जहां पर जो दर्शन ने गेंदबाजी की थी, सौरभ शुभम सांघे ने गेंदबाजी बहुत ही नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी थी, जो बल्लेबाज अनप्लेबल थे. यहाँ पर भी जिस तरह से बिल्कुल अच्छी गेंद की थी अमय ने. ओव्हर द विकेटने आले. टप्प्यामध्ये बदल, गतीमध्ये बदल, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, डी झोनमधले मिळते ही धाव आणि फक्त या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. पण ही जी धावसंख्या आहे ती कुठेतरी अजून जास्त वेगाने पुढे घेऊन जावी लागेल. कारण अपेक्षा जसा मी उल्लेख करतो तुमच्या चाहत्यांची अपेक्षा तुमच्यावर असते आणि म्हणूनच तुमचे चाहते तुमच्यावर प्रेम करत असतात. पण चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला तर मग कुठेतरी टीकेचा भडीमार होतो. यस, बिल्कुल सही कहा है आपने. अब गेंदबाजी के लिए फिर एक बार हमें स्ट्राइक पर विनायक भोईर, अगली गेंद और कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक. खिलाड़ी वहाँ पर जब तक कि खिलाड़ी आएंगे डीप से 1 रन तो पूरा किया, कॉल दिया था ओमकार ने. अच्छी फील्डिंग, बैकअप के लिए सूरज आएंगे तब तक केवल 1 रन मुकम्मल. 1 रन का इजाफा, रन संख्या 18, 2 विकेट के नुकसान पर 19 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर. प्रशांत सरांनी एक काल उल्लेख केला होता की बिग अपसेट. काल 2 बिग अपसेट तुम्ही पाहिले आणि मला असं वाटते की
आता या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहणार आहेत, कारण प्रत्येक संघ हा जिंकण्याच्याच उद्देशाने स्पर्धेत सहभाग घेत असतो, परिपक्वता आपल्यामध्ये आणत असतो, अभ्यास करत असतो. प्रतिस्पर्धी संघ कुठला आहे, त्या संघामध्ये कुठले खेळाडू आहेत, त्यांचा आढावा घेऊन आपल्या खेळामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू करत असतो. यस, कल महादेव मनन 11 किंग स्पोर्ट्स अड़कर फाइटर जिन्होंने अजय स्पोर्ट्स एनएसपी बॉयज़ टीम को हराया था। कमाल की बल्लेबाजी की थी करण ने, कप्तान ने राउंड विकेट अगली गेंद और अब मौका बनेगा। लॉन्ग ऑन के खिलाड़ी एक्शन में आएंगे, गौरांग एंड व्हाट अनदर प्रेशियस विकेट हैज बीन टेकन बाय अमय आगाशे एंड ओमकार देसाई बैक टू द पैवेलियन। थर्ड विकेट दे लॉस्ट ताई पैकर्स पालघर ऑन स्कोर 19। ओहो, हीच चर्चा तर आपण करत होतो, बिग अपसेट, आणि ओमकार देसाई यांच्या वतीने सुद्धा ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा आपल्या संघाला मिळत नाहीये. म्हणतात ना की देवाचा धावा करून मिळणार नाही धावा, मेहनत केली तरच मिळतील तुम्हाला धावा. आणि या ठिकाणी आता विकेट्स घेण्यासाठी मेहनत गोलंदाजांची पाहायला मिळालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ताई पॅकर संघ पोहोचलेला आहे. 19 धावा, 3 गडी बाद. और मनीष जी, एक बात बताना चाहूँगा आपको, और निश्चित तौर पर अगर देखा है करण मोरे और विनायक भोईर दोनों लेदर क्रिकेट बहुत साथ में खेले हैं, बहुत अच्छा अनुभव है, अच्छे अंडरस्टैंडिंग, लेकिन यहाँ से कहीं ना कहीं एक बल्लेबाज को आक्रामक होना होगा, काउंटर अटैक करना होगा. समवन हैज टू टेक दी काउंटर अटैक, देन इट विल बी रियली इजी सो दैट दे कैन रीच द एग्जैक्टली द स्कोर दे आर लुकिंग फॉर ताई पैकर्स पालघर. और किसी एक बल्लेबाज ने अगर काउंटर अटैक किया, मोमेंटम बनाया, 2-3 सिक्सर आएंगे, बाउंड्रीज, एक बड़ी ओवर आई, तो निश्चित तौर पर एक मोमेंटम के साथ 6 ओवर में लगभग 55, 60, 65 रन बना सकते हैं. हालांकि अच्छी बॉलिंग लाइनअप इस टीम के साथ है. खूप चांगली चर्चा आपण छेडलेली आहे की ताई पॅकरचा बॉलिंग अटॅक अप टू डेट आहे, आणि म्हणूनच त्या बॉलिंग अटॅकला कुठेतरी मैदानात टिकवायचं असेल तर फलंदाजांना या उर्वरित 3 षटकांमध्ये धावांचा भडीमार करावा लागेल. आणि आता जसा उल्लेख केला की आता थांबून चालणार नाही, आता वेगाने धावसंख्येला कुठेतरी पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि त्यासाठी विनायक भोईर आणि करण मोळे हे 2 लेदर बॉल क्रिकेटपटू आहेत. आणि कित्येक वेळा चर्चा केल्यानंतर प्रत्येक लेदर बॉल क्रिकेटपटू म्हणतो की टेनिस बॉल क्रिकेटचा फायदा लेदर बॉल क्रिकेटला होतो. फोर्स केलाय बॉलला, जरी झाले आहे उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. बॉल स्ट्रेट लॉन्ग सी मारेशा पार, षटकार. बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक, व्हाट अ शॉट, एब्सोल्युटली वंडरफुल टू वॉच. विनायक भोईर, बैकलीफ स्विंग ऑफ द बैट एंड एक्शन रिप्ले हम देखेंगे किस तरह से गेंद मिली थी, रडार में गेंद थी, पाले में थी, पूरी तरह से तैयार थे उस स्ट्रोक को खेलने के लिए. और लॉन्ग ऑन के ऊपर से बहुत ही लंबा हिट. इसके पहले हमने श्रीनिवासन को देखा था जो सामने वाली बिल्डिंग के दूसरे मंजिल पर पहुंची थी, और यहाँ पर कमाल का स्ट्रोक. और जिस तरह से बॉटम हैंड का इस्तेमाल करते हैं, पंच, लेदर क्रिकेट में जब पंच करते हैं तो बॉटम हैंड इस्तेमाल होता है, लेकिन यहाँ पर भी कमाल की गेंदबाजी नहीं, लेकिन बल्लेबाजी कमाल की. लेग स्टंप के बाहर मजबूर किया स्लोवर मन करने के लिए गेंदबाज को, और उसका फ़ायदा मिला. और इसी तरह से अगर मनीष जी यहाँ पर 1-2 सिक्सर आएंगे, मौका बनाएंगे, तो आप विपक्षी टीम के गेंदबाज पर थोड़ा सा दबाव बढ़ा सकते हो. आता माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झालेला आहे की पहिली 3 षटकं जी होती ती अमू 11ची होती, पुढची 3 षटकं जी आहे ती ताई पॅकरच्या नावावर जातील का? सुरुवात तर 4थ्या षटकाची षटकाराने केलेली आहे विनायकने, आणि धावसंख्या आता 26 वर पोहोचल्या. त्यानंतर बघा आता रोहितवर कुठेतरी प्रेशर शिफ्ट होतोय की काय? षटकारानंतर व्हाईट बॉलची हाताळणी रोहितच्या वतीने पाहायला मिळाले. यस, अगले अगर 17 गेंदों में अगर यहाँ से अगर 35-40 रन बना लेते हैं तो निश्चित तौर पर ये रन संख्या 65-70 बन सकती है. और एक अच्छा बॉलिंग अटैक, पंकज पलन, प्रज्योत हम्बीरे जैसे गेंदबाज हैं जो इस रन संख्या को अच्छी तरह से डिफेंड कर सकते हैं. लेकिन क्रिकेट इज़ द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है. लेकिन एक अच्छा स्टार्ट विनायक ने इस ओवर में दिया है. रोहित पुन्हा एकदा तयार, पंचांच्या उजवीकडून ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे आणि फुलटॉस बॉलवर स्टिकर लावला, बॉलवर 6 धावांचं षटकार येतोय. आणि आता नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. विनायकच्या बॅटमधून या षटकातला दुसरा षटकार. व्हाट अ शॉट, एब्सोल्युटली वंडरफुल, मैग्निफिसेंट स्ट्रोक. जिस अंदाज से लो फुल टॉस को जो फॉलो थ्रू था, बैलेंस था, और जिस तरह से बैकलिफ्ट की चर्चा हम कर रहे थे, ये देखिए एक्शन रिप्ले. गेंदबाज रोहित लेफ्ट आर्म तैयार थे, लेफ्ट आर्म बैट्समैन. व्हाट अ शॉट, एक फोटोग्राफर के लिए कमाल का एक फ़ोटो बन सकता था. जिस दिशा में उस गेंद को खेले, पूरी तरह से कमाल का स्ट्रोक, और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन जिसकी ज़रूरत थी. ये देखिए, व्हाट अ शॉट, पूरी तरह से कमाल का स्ट्रोक, जगह से ले ही नहीं, वहाँ से उस गेंद को रास्ता दिखाया, हवाई सफ़र के लिए 6 रन.
तुमचा क्रम कुठला आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण गोलंदाजाच्या मनातला भ्रम दूर करणं तुमच्या हातात आहे आणि तोच भ्रम आता विनायकने दूर केलेला आहे. सुरुवातीच्या फलंदाजांना जे करता आलं नाही ते आता मधल्या फळीतील फलंदाज करतायत. विनायकने ती सुरुवात दिली आहे. पाहूया विनायकला करणची साथ कशी मिळते आणि ही पार्टनरशिप ताई पॅकर्सला कुठवर नेऊन पोहोचवते. धावसंख्या 3 गडी बाद 32. आता पंचांच्या डावीकडून बॉलर तयार अराउंड विकेटनं. यावेळेस बॉलच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढला. स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सी मारे पार, मिळतील 4 चौकार. बहुत ही बढ़िया स्ट्रोक का ट्रेस ऑफ बुलेट स्ट्रोक, जिस तरह से बंदूक से गोली निकलते उस तरह से, और ये फ़ायदा होता है. लेदर क्रिकेट वाले बहुत ही टेक्निकली साउंड होते हैं, जिस अंदाज से टेम्परामेंट दिखा रहे, फुटवर्क और कमाल का स्ट्रोक. ये देखिए और पिच गेंद मिली थी और बिल्कुल तैयार थे, और बैकलिप का बार बार हम इस्तेमाल कर रहे हैं जिस शब्दों का, और अच्छी तरह से कोई मौका नहीं. वहाँ पर गेंदबाज खिलाड़ी अमेय थे और गौरांग, उनके पास मौका नहीं और गेंद रफ्तार की तरह निकल गई 4 रन के लिए. बेहतरीन स्ट्रोक. हँड ग्रिपिंग खूप चांगली आहे. जर आपण विनायकची हँड ग्रिपिंग पाहिली स्ट्रोक खेळताना हात त्यांचा निसटत नाही आहे, प्रॉपर त्यांची बॅट रोल होते आणि त्याचमुळे परफेक्ट कनेक्शन होते, टायमिंग व्यवस्थित साधलं जातं आणि त्यानंतर रिझल्ट तुमच्या समोरच आहे. या षटकामध्ये एकूण 17 धावा मिळालेल्या आहेत ताई पॅकर्सला आणि त्याचमुळे धावांचा जो दुष्काळ पडला होता तो दुष्काळ दूर करण्याचं काम ताई पॅकर संघासाठी विनायक भोईरने केलेलं आहे. चांगल्या स्ट्राईक रेटने, जवळपास 300च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय आणि आता षटकार आणि चौकारांवर तो स्वार झालाय. निश्चित तौर पर अगर देखा है तो रोहित गोंद के पास भी एक अच्छा अनुभव है, लेकिन आशीष पंडित जो अच्छे गेंदबाज जिन्हें मार्गदर्शन कर रहे हैं कि किस तरह से गेंदबाजी आखिरी 3 गेंदों में यहाँ पर करें, ताकि जिस अंदाज में बैट्समैन नजर आ रहे हैं. प्रयत्न कितीही करा, मी आता नाही थांबणार. खेचेन बॉलसी मारेशा पार, डीप मिड विकेट क्लिअर, कडक बेधडक भुईराचा षटकार. आक्रमक काउंटर अटॅक इज द बेस्ट की. इज लुकिंग फॉर Vinayak Bhoir, and what a shot, absolutely wonderful, over the long off, long on, then straight down the ground, and this one shot of Goodland delivery, just pull it toward the mid wicket. Nice elevation, nice distance cleared by Vinayak Bhoir. is on fire. जिस ओवर की ज़रूरत थी, जैसे मोमेंटम की ज़रूरत, जिससे आपने कहा कि पहले 3 ओवर अम्मू 11 के थे और अब आने वाले 3 ओवर ताई पैकर्स पालघर कम बैक करते हो. इसका प्रमुख कारण है 8 गेंदे 26 रन बनाने वाले विनायक भोईर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. आणि त्यातल्या त्यात या षटकातला प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे विनायकने. ही देखील एक अधोरेखित बाब आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि आता लगेच पूर्ण संघ कुठेतरी आता समजवण्यासाठी आलेला आहे, सल्ला देण्यासाठी आलेला आहे. कारण एका खेळाडूच्या प्रयत्नांमुळे संघ जिंकू शकतो किंवा संघ पराभूत सुद्धा होऊ शकतो. नक्कीच या ठिकाणी मी सन्माननीय मनोज नायडू यांना विनंती करते. मनोज नायडूजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नॉस्टार चषक 2024 तिसऱ्या पर्वातील या दुसऱ्या दिवशी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एव्हाना आपण गोलंदाज आणि फलंदाजांना स्क्रीनवर पाहतो आणि आता समालोचकांना सुद्धा स्क्रीनवर आणण्याचं काम tenniscricket.in ने केलेलं आहे. धन्यवाद संदेजी पिळाने, संतोषजी नाणेकर आणि त्यांची पूर्ण टीम. खूप चांगलं चित्रण घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. प्रेक्षकांची अपेक्षा काय असते? क्रिस्टल क्लिअर पिक्चर क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी, आणि या दोन्ही गोष्टींचं व्यवस्थित संमिश्रण तुम्हाला या नॉस्टार ट्रॉफी 2024 मध्ये अनुभवायला मिळते. तर थँक्स टू यू tenniscricket.in. निश्चित तौर पर यहाँ हमारे बीच मंच पर शुभागमन होने जा रहा है मनोज जी नायडू साहब, जिनका हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, सुप्रभात. 3 गडी बाद 42 धावा, ओव्हर द विकेट. अपेक्षा पुनरागमनाची होती, पण या ठिकाणी पुनरागमन फक्त आणि फक्त ताई पॅकर्स या संघाचं होतंय. आपलं मार्केट आपणच तयार करायचं आणि ते तयार केलंय विनायक भोईरने. धावसंख्या ताई पॅकर्सची 3 गडी बाद 48. मुंबई के लिए खेलने वाले ऐसे खिलाड़ी, लेदर क्रिकेट का पूरी तरह से भरपूर अनुभव जिसके पास है और पूरा तजुर्बा है, एक्सपीरियंस यहाँ पर नजर आ रहा है. जिस तरह से अलग अलग स्ट्रोक्स इस ओवर के बाद हम निश्चित तौर पर मनी जी देखेंगे जो हाईलाइट इस ओवर की, जहाँ पर लॉन्ग ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑन के ऊपर से मिड विकेट स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बुलेट जैसा निकल गया और फिर एक बार लो फुल टॉस को कहाँ से कहाँ खींच लिया. ये देखिए लो फुल टॉस था, तैयार थे, और ये इनकी एक पेटेंट स्टाइल है जो स्टांस लेकर खड़े रहते हैं. बिल्कुल रोहित तैयार. ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल, आणि अजूनही हे संपत नाही आहे षटक, कारण अजूनही एक चेंडू टाकावा लागणार आहे. मला असं वाटतं की या 2 दिवसांमधलं हे सर्वाधिक धावांचं षटक राहिलंय. यस यस यस, क्योंकि पहले ओवर ओवर में केतन म्हात्रे ने 29 रन बनाए थे, और जैसे पहले मैंने कहा था कि क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल. अभी भी एक गेंद बाकी है. शेवटचा बॉल या षटकातला, अवे फ्रॉम द बॉडी,
पंच केले बॉलला, क्षेत्ररक्षक कव्हरचे होते, बीट होते, डीप कव्हरमध्ये बॉल पोहोचेल, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला तर पूर्ण सुद्धा होईल, कारण या ठिकाणी खूप जास्त वाईड थ्रो होता आणि त्याचमुळे या 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि आता सरते शेवटी हे 4थं षटक संपलेलं आहे आणि या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 51 धावा, 50 अप फॉर टीम टाई पैकर्स. और इसीलिए कहते हैं कि क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल. कहाँ पर ऐसे लग रहा था कि 3 ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम संघर्ष कर रही थी, जहाँ पर प्रशांत गरत का विकेट, रोहित का विकेट, फिर ओमकार देसाई और जैसे विनायक भोईर आए. टेक्निकली साउंड, हर बार आप बड़े बड़े हिट के लिए नहीं जा सकते, लेकिन जिस तरह से मिडल किया और बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर हम देख रहे हैं. खूप चांगली फलंदाजी. आणि तुम्ही नेहमीच आपण चर्चा करतो, तुम्ही आम्ही किंवा सर्व समालोचक, की वाट लावण्यासाठी वाट पाहावी लागते आणि आपण हे षटक पाहतोय. जसं तुम्ही हायलाईटचा उल्लेख केला, मला असं वाटतं रिअल टाईम मी हायलाईट पाहत होतो. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आहे. बघा विनायक भोईर यांचा तो क्लास, फुललेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला, डोकावरून बॉलला बाहेर काढला आहे बॉलरच्या आणि बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर सरकले, हाफ टॅकर बॉल होता, पुल केलाय बॉलला, डीप मिड विकेट क्लिअर केले. समालोचन कक्षाला अभिवादन देणारा हा षटकार आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाकडून अपेक्षा होती तो विकेट घेईल, पण यॉर्कर हाताळण्याच्या नादामध्ये फुलटॉस हाताळून बसले आणि त्या फुलटॉसवर पुन्हा एकदा फुलटॉल वसुली विनायकच्या वतीने पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे मी तीच चर्चा करत होतो, रिअल टाईम हायलाईट आपण 4थ्या षटकात पाहिली. Yes, real time highlight has been shown by tenniscricket.in, so that's why all credit goes to tenniscricket.in, Santosh Nanekar and all the team of Santosh Nanekar. Sandesh Pilani is also doing good job, all the cameraman, digital online scorer, और इनकी बहुत अलग आविष्कार जो हमने देखे 2013 के बाद, और उसके बाद हम ये देख रहे हैं कि ये सफ़र जो चल रहा है क्रिकेट का माहौल बना रहे हैं. और इस तरह का अगर माहौल बनता है तो निश्चित तौर पर सभी दर्शकों के लिए एक अच्छा एक नज़ारा तैयार करते थे. इसीलिए पूरा श्रेय tenniscricket.in के लिए. 4 ओवर के समाप्ति के बाद 51 रन बने 3 विकेट के नुकसान पर, और गेंदबाजी के लिए अब आमिर को आना पड़ा, अमू 11 के प्रमुख जो बैकबोन कह सकते हैं. लेकिन ये अब किस तरह की गेंदबाजी करेंगे मनीष? राजू सर, मी थोडासा आश्चर्यात आहे, कारण अमेयच्या सोबतीने नेहमीच आमिर स्पेल कंप्लीट करत असतो, पण यांनी पर्याय बदलला आणि 5व्या षटकासाठी आमिर आलेत. हा प्रकार बॉल होता, फोर्स केलाय, जरी उंची कमी पण माझ्या षटकारांची उंची नेहमी जास्त असते. करणच्या वतीने येतोय त्यांच्या पहिल्या बॉलवर षटकार आणि त्या विनायकच्या पावलावर पाऊल ठेवून करण रन बनवतोय. बिल्कुल सही, जिस तरह से आपने कहा कि क्रम अलग था लेकिन बैकफुट पर तैयार थे. विनायक भोईर ने एक तरह से अपने टीम में एक अलग जज्बा, जोश, एक जुनून, एक आत्मविश्वास लेकर आए हैं कि इस पारी को हम अच्छी तरह से अंजाम दे सकते हैं. जिस ओवर में 32 रन लूट लिए थे और इसके बाद करण मोरे, हालांकि सब चाहते थे कि स्ट्राइक विनायक ले, लेकिन करण मोरे के पास भी वो बड़ी क्षमता वाले खिलाड़ी है. जैसे ही गेंद का पिचिंग हुआ पूरे तरह से तैयार थे. लॉन्ग ऑन के ऊपर से गगनचुंबी सिक्सर, 6 रन. राजेश सर, आपण मोमेंटमची चर्चा करत होतो. फुलटॉस बॉल ऑन साईडला, खूप चांगला नेत्रदीपक इम्प्रोव्हायझेशनने परिपूर्ण असलेला फटका. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. फटक्यांचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेंशन, आणि या 6 धावांच्या मदतीने बॅक टू बॅक 2 षटकार धाव 63. लेग स्टंप पर फुल टॉस गेंद मिली. तो देखिए जैसे सिक्सर आने लगे हैं, अब बल्लेबाज यहाँ पर रनों का मेला लूट रहे, और लेग स्टंप पर गेंद थी, फुल टॉस पिकअप स्वीप था और मिड विकेट के ऊपर से बेहतरीन खूबसूरत शानदार बल्लेबाजी. नहीं लग रहा था कि यहाँ पर जो बल्लेबाज स्ट्रगल कर रहे थे यही टीम थी, लेकिन इन दोनों बल्लेबाजों ने कहा कि अगर थोड़ा समय आप अगर विकेट पर देंगे, वेट एंड वॉच करेंगे, थोड़ा मिडल करेंगे तो क्या हो सकता है, ये हो सकता है. जो बल्लेबाजी टाई पैकर्स पालघर टीम कर रही है, कमाल की बल्लेबाजी. प्रेक्षकांना आपल्या खेळाकडे कसं आकर्षित करायचंय हे तुमच्या खेळावर निर्भर आहे. यावेळेस बाउन्सर होता, त्या बाउन्सरला सुद्धा पुल करताना उडवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकारांची तिकडी पूर्ण करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण मोरे. करण मोरे ने लगातार 3 गेंदों में 3 सिक्सर. राजू मिश्रा जी, इनकी तरफ से क्या प्राइज आज नहीं कल था, तो इस बात का मुझे गौर यहाँ पर बता रहे हैं महेश जी राउत और दीपक जी पाटनेकर. उनकी निगाह हमारी तरफ आई कि राजू यहाँ पर देखिए 3 गेंदों में 3 सिक्सर तो आए, लेकिन करण मोरे ने कमाल की. पर ये देखिए जिस तरह से वो रसना का ऐड था कि करण तू भी आ जा, जिस तरह से विनायक भोईर ने लगातार कमाल की बल्लेबाजी की और जिस अंदाज से इन्होंने 3 सिक्सर लगाए, ये भी शानदार. मला ती अल्पेनलिबेची जाहिरात आठवली, दिल लजाए रहा न जाए. आता
कारण सुद्धा त्याच लयीमध्ये खेळतोय जी लय विनायकने पकडली होती. आणि आपण एक मोमेंटमची चर्चा करत होतो राजेश सर, की एक मोमेंटम जर तुम्ही तुमच्या बाजूने झुकवला तर मग तुम्हाला पुनरागमन करता येते. खरं तर विनायकने तो मोमेंटम चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलपासून आपल्या संघाच्या बाजूने झुकवून घेतलाय. यस, पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड रहना आवश्यक है. आपकी बॉडी लैंग्वेज से पता चलता है कि कॉन्फिडेंस आप में कितना है, और यही बताया विनायक भोईर ने, जैसे वहाँ पर वेट किया और फिर इस पारी को अंजाम दिया. कमाल की पारी, खूबसूरत, और देखने वाले दर्शक भी काफ़ी खुश हो रहे हैं जिस तरह से ताई पैकर्स पालघर की ये जोड़ी यहाँ पर ग्राउंड पर कमाल कर रही है. 4.470 रन. गोलंदाज आमिर, येस एक्झॅक्टली, मला हेच तर अपेक्षित होतं आमिरकडून, कारण तो परिवर्तन खूप चांगलं करतो आणि फलंदाजाला कळू सुद्धा देत नाही. आणि आमिरने तेच केलं, गती काढली चेंडूची आणि त्याचमुळे त्या फटक्याच्या तयारीमध्ये विनायक नव्हता. आणि कदाचित हेच आवश्यक आहे, विकेटचा शोध तर घ्यायचाच आहे, पण डॉट बॉल कशी येतील त्यावर देखील लक्ष घालावं लागेल अमू इलेव्हनला. डॉट गेंदों की भी ज़रूरत है जी, कि इस तरह से अगर रोहित की ओवर की अगर चर्चा करेंगे तो जिस तरह से फुलर लेंथ की गेंदें थी, लेकिन पूरा श्रेय विनायक को भी था. लेकिन यहाँ पर चेंज ऑफ पेस किया था, जिसे टर्न किया था. एक्झॅक्टली, बघा तुमच्याकडे जे आहे तुम्ही ते वेळीच वापरायला पाहिजे, ते लपवून काय चालणार नाहीये. हे त्यांनी सुरुवातीला करायला हवं होतं आमिरने, आणि आता डोक्यावर हात मारून काय उपयोग होणार नाहीये. पण तरी देखील पुनरागमन जे आवश्यक होतं ते पाहायला मिळालंय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाले 71 धावा, 3 गडी बाद, 71 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. यस, आपने सही फरमाया. यहाँ पर अगर हुकुम का पत्ता आपके पास है और सही समय पर वो नहीं निकालेंगे तो फिर वो पत्ता लेकर कुछ काम का नहीं. और सही समय पर जो लेग ब्रेक हमने देखे थे, स्लोवर वन, जिसकी यहाँ पर ये देखिए बैक टू बैक 3 सिक्सर, जिस तरह से करण मोरे ने हैट्रिक लगाई थी सिक्सर की. ये पहला 6 कमाल का स्ट्रोक था ऑन दी अप सामने. फिर ये स्वीप बहुत ही बेहतरीन पिक किया था, स्लॉक स्वीप 6 रन. उसके बाद और एक बेहतरीन स्ट्रोक, ये देखिए शॉर्ट गेंद, पुल पावरफुल, सक्सेसफुल गेंद मिड विकेट के बाहर, हवाई यात्रा के लिए 6 रन. कमाल की पारी. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आता 5 षटकांचा खेळ तर संपलेला आहे आणि त्या निर्णायक षटक आपण पाहणार आहोत. आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी नक्की कोण येतोय ते पाहतोय आपण. तर नवीन गोलंदाज सूरज येतोय. पाहूया सूरजकडून आता ती अपेक्षा पूर्ण केली जाईल, कारण सूरज हा उत्कृष्ट फिरकीपटू आहे आणि ज्याने रबर बॉल फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ती कामगिरी सातत्याने विविध स्पर्धांमध्ये केलेली आहे. तर मला हाच देखील प्रश्न पडलेला आहे की सूरजलाच नेमकं शेवटच्या षटकासाठी का ठेवलंय. आता पाहूया सूरज त्या शेवटच्या षटकावर आपलं नाव करतोय का. नहीं, अच्छी तरह से अगर गेंदबाजी करेंगे तो मौका बनेगा. लेकिन स्क्रीन पर हम आशीष पंडित को देख रहे हैं. मेरे मन में यही एक सवाल था कि आशीष पंडित को अगर टीम में लिया है तो गेंदबाजी क्यों कर रहे हैं इनके पास, क्योंकि इसके पहले हमने देखा देवराज जो फर्स्ट टर्बन गेंदबाजी कर रहे थे, कमाल की गेंदबाजी उन्होंने की. फिर प्रकाश ने गेंदबाजी की, सत्या को हमने देखा, और आशीष पंडित जो अपने तेज तरह गेंदबाजी यहाँ पर कुछ ना अलग कर सकते थे. स्लोवर वन गेंद, टप्पा गिरने के बाद अंदर आती हुई स्लॉक स्वीप खेलने के लिए गए थे विनायक भोईर. पहली गेंद डॉट, और सूरज को अब इसी टप्पे पर गेंदबाजी करने की जरूरत. हालांकि अच्छे क्रिकेटर वहाँ पर हैं जिन्होंने इस ओवर के पहले ओवर में हमने देखा था जब रोहित के ओवर में 32 रन चुरा लिए थे. सूरज अराउंड विकेटनं तसा मी उल्लेख केला आहे की जे पर्याय आहेत, कॅप्टनचं ते काम आहे की योग्य त्या वेळी ते पर्याय वापरले गेले पाहिजे. बघा सूरजने पहिले 2 चेंडू अप टू डेट हाताळलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये जिकडे अपेक्षा होती फलंदाजाकडून जास्तीत जास्त धावांसाठी प्रयत्न केले जातील, त्या प्रयत्नांना थांबवण्यासाठी सूरजने चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते झालेली आहे 72 धावा, 72 रन्स ऑन बोर्ड. 72 रन, 72 रन बने हैं. और जैसे हमने चर्चा की थी जब 2 ओवर में 14 रन बने थे, किसी को नहीं पता था कि आने वाला एक ओवर ऐसे मिलेगा. और जैसे मैंने कहा था कि 20-25 रन अगर किसी ओवर में बनते हैं तो ये रन संख्या मैक्सिमम 60-65 तक, लेकिन अब 72 और आखिरी 4 गेंदें शेष. स्ट्रायकर एंडला षटकारांची तिकडी पूर्ण करणारा फलंदाज करण. यावेळेस वेट अँड वॉच क्रिकेट, बॅटची टॉप एज आणि स्वतः सूरज बॉल खाली येत आहे. झेल हातातून सुटलाय. ओला साबण हातातून निसटावा तसाच हा चेंडू सूरजच्या हातातून निसटलेला आहे आणि झाले कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी सुधारणा करण्याची अपेक्षा आपण ठेवू शकतोय, कारण जर क्षेत्ररक्षण चुकलं तर मग गोलंदाजावर दडपण वाढतं. यस, बिल्कुल. पहले 2 ओवर में जिस तरह से प्रशांत गर्द को 2 मौके मिले थे, कुल मिलाकर 4 ऐसे मौके थे जो अपॉर्चुनिटी आई थी, और जो अमू 11 मीरा रोड उस अपॉर्चुनिटी को तब्दील नहीं कर पाए विकेट में. और यहाँ पर भी अब फ़ायदा क्या उठाएंगे, क्योंकि स्ट्राइक पर अब विनायक भोईर है और सामने लेफ्ट आर्म गेंदबाज हैं. लेफ्ट आर्म गेंदबाज में हमेशा
ज़्यादा डोमिनेट करते हैं लेफ्ट हैंड बैट्समैन, लेकिन देखेंगे किस तरह की गेंदबाजी करेंगे. म्हणून अराउंड द विकेट नेते आणि अराउंड द विकेटने खूप चांगला तो कॉर्नर ऑफ द क्रीजचा वापर करताना पाहायला मिळाला. पण जर तुम्ही पुढ्यात ठेवला बॉल तर मग विनायक नाही सोडणार, पुढे पाठवणार आणि बॉल थेट जातोय रस्त्याच्या पार. सीधी बॅट, नो बकवास, षटकार. व्हाट अ शॉट. कैसे कहते हैं कि पंछी पंखों से उड़ान नहीं करते, उनके हौसले बुलंद होते हैं और यहाँ पर इनका हौसला बुलंद है. जिस तरह से पहली गेंद वो खेले थे डॉट थी, लेकिन उसके बाद जो टाइमिंग के बलबूते पर खेले हुए स्ट्रोक. अब देखिए थोड़ा जैसे देखा कि हरकत ली और हरकत में बरकत मिली. जैसे गेंद रिलीज हुई थोड़ा सा आगे निकल कर आए, चहलकदमी की, डांसिंग डाउन द ट्रैक एंड व्हाट अ शॉट. कमाल का स्ट्रोक, 6 रन. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट इम्पॅक्ट आणि परफेक्ट एक्झिक्युशन विनायकचं पाहायला मिळालं. षटकार कुठेतरी कमी पडत होते. आता योग्य त्या वेळ आले, बॅकफुटला सरकले आणि त्यानंतर फोर्स केले लॉंग ऑनला. अमय आगाशे जजमेंट चुकलंय आणि बॉल जातोय वन बाउन्स घेऊन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. 1 टू कपूर, चौकार. अब बार बार एक बात कर रहे थे कि फील्डिंग का आपको स्तर बढ़ाना होगा, क्योंकि आप जिस तरह से एक बड़ी टूर्नामेंट में खेल रहे हैं, व्हेन यू आर प्लेइंग इन अ बिग टूर्नामेंट, वेदर इट इज़ अ टेनिस क्रिकेट और रेनी क्रिकेट, यू मस्ट रेज योर स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग. बट अनफॉर्चुनेट 4 catches drop and then also another misfielding by Amay, and it's going to be a 4 runs, adding the score of Thai Packers Palghar. हार्ट फेल फॉर बॉलर्स इतकंच मी म्हणेन, कारण क्षेत्ररक्षण चुकतो अशा वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. पण त्या ठिकाणी ती निराशा पाहायला मिळाली सूरजच्या चेहऱ्यावर. धावसंख्या झालेली आहे 83 धावा. वेग वाढवलाय पण वेग वाढवून चालणार नाही. पण आता बघा कुठेतरी आता नशिबाशी भांडावं लागतंय फलंदाज विनायकला. दरम्यान एक धाव तो पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि आता एका फलंदाजाला परतावं लागेल. करणला बाहेर यावं लागेल का पाहूया. दरम्यान एक धाव तो पूर्ण झालेले आहे, तर एकच धाव असेल ती. हे एकच धाव असेल अक्षय सर. चौऱ्याऐंशी रन्स आहेत टोटल आपल्याला पाहायला मिळतील आणि 85 धावांची गरज आहे. पहिले षटक ज्या पद्धतीने सुरुवात झाल्या, दुसरं षटक आणि तदनंतर 3 षटकामध्ये जे कमबॅक केलं. मनीष जी ने जिस तरह से कहा था कि पहले 3 ओवर अम्मू 11 के थे, लेकिन आखिरी वाले 3 ओवर किसके रहेंगे. ताई पैकर्स पालघर टीम ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की और जिसका फ़ायदा यहाँ पर उन्हें मिला. देखेंगे किस तरह से, देखिए वो भी आखिरी जो स्ट्रोक था, जिस अंदाज से उन्होंने खेला था, जहाँ पर एक्शन रिप्ले हम देख रहे हैं. चला आपण रिप्लेमध्ये पाहतोय या सर्व गोष्टी, कारण खूप महत्त्वाच्या पद्धतीनं क्रिकेटचे नियम बनवलेले आहेत. आणि या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 84 धावा आणि जिंकण्यासाठी 85 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. 85 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. टीम अमू 11 काशीमेरा. तो अमू 11 को जीतने के लिए 85 रन बनाने 84 रन बने हैं. और जिस तरह से आखिरी गेंद पर जो छक्का जड़ने की कोशिश कर रहे थे, मुझे लग रहा था कि यहाँ पर वड़ा पाव की सब जो महक सुगंध आ रही है. और हमारे राम सावंत जी भी यहाँ पर कह रहे हैं कि 10 रुपये का वड़ा पाव लीजिए, एक कूपन मिलेगा जहाँ पर आपको LCD टीवी जीतने का मौका मिलेगा. बहुत सारे प्राइजेस आपको मिलने वाले हैं. त्यामुळे मुंबईचा खमंग वडापाव जो सर्वांचा आवडता आहे, 10 रुपयामध्ये वडापाव घ्या, एक कूपन घ्या आणि त्या लकी कूपन, जसं गेल्या वर्षी पवन जाधव एक मॅच फायनल पाहायला आला आणि LCD टीव्ही एका कूपनमधून घेऊन गेला. त्यामुळे नक्कीच कूपन घ्या आणि त्यानंतर आनंद उत्साह. आज संध्याकाळी तुम्हाला खूप काही बक्षिसं जिंकण्याची संधी आहे, कारण उद्या नारळी पौर्णिमा, त्यानंतर रक्षाबंधन. आपल्या घरी आपल्या कुटुंबाला एक चांगली भेट तुम्ही देऊ शकता. त्यामुळे वडापावचा काउंटर काही क्षणातच सुरू होईल, त्याचा आनंद घ्या. आणि मैदानामध्ये देखील बॅट आणि बॉलमधली जुगलबंदी सुरू आहे. तुर्तास तरी 85 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर परत येऊया. तुम्ही पाहत राहा tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट नॉ स्टार चषक 2024, 3रं वर्ष, 3रं पर्व. धन्यवाद. थँक्यू. वरची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते, कारण खरं तर विनायक भोईरचा खेळ पाहणं तर बनते. प्रेक्षक देखील आता tenniscricket.in वर मागे जाऊन विनायकचा खेळ पाहण्याची इच्छा ठेवतात. त्यांना मात्र मागे जाण्याची गरज नाही. तुम्हाला स्क्रीनवरच हायलाईट पाहायला मिळते विनायक भोईर कसा खेळलाय. तो खेळ तर मला सातत्याने tenniscricket.inच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय हायलाईट पार्टमध्ये. हेच तर खूप महत्त्वाचं आहे. अर्धा तासाचा खेळ कुठेतरी कमी करून, एडिट करून प्रेक्षकांपर्यंत जे की पॉईंट्स आहेत
ती पोहोचवण्याचं काम संदेजी पियाने तुम्हाला स्क्रीनच्या मागून एडिट करून तुमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत. तर या ठिकाणी बघा खूप चांगला क्रिकेटचा खेळ एकत्रित पाहायला मिळाला आहे. विनायक भोईरचा सातत्याने करण मोरे त्याची साथ देखील विनायकला मिळाली आणि ही चर्चा आपण 4थ्या षटकाच्या सुरुवातीला करत होतो की विनायकला करणची साथ मिळाली तर ताई पॅकर संघ एका चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचणार आहे. एक्झॅक्टली विकेट नाही आहे, मी तीच चर्चा करत होतो कारण आमिरने बेल्स हातात घेतले, बेल्स खाली टच झाली पाहिजे, जमिनीला टच झाली पाहिजे आणि कुठेतरी आमिरने तसं केलं नाही, त्याचमुळे ती विकेट नाही आहे. फक्त एक धाव असेल, करण नाबाद आहे आणि विनायक सुद्धा नाबाद आहे. तर चला आपण सेकंड इनिंगकडे वळतोय आणि सेकंड इनिंगसाठी आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकणार आहोत प्रशांत आदवडे सरांचा, राजेश सरांचं आणि आपण पाहूया की धावांना अडवलं जाईल की धावांना बनवलं जाईल. आपण आहात tenniscricket.in वर पाहताय नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024 पर्व 3. वेळ घेऊ नका आपल्याला, मी नम्र निवेदन करू इच्छितो कारण नॉर्थ स्टार ट्रॉफी ही अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये संघांना जास्तीत जास्त षटकं खेळण्याची संधी मिळते आणि त्याचमुळे आपली स्पर्धा समजून आपण प्रत्येकाने कमीत कमी वेळ खर्च करायचा आहे. तर आता समालोचन कक्षामध्ये करूया पुन्हा एकदा बदल आवाजामध्ये, आवाज ऐकूया. 11 वेगवेगळे पुरस्कार, 10 राज्यस्तरीय, एक राष्ट्रीय, तसेच भारत विरुद्ध बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय सामना सुद्धा त्यांनी हिंदी भाषेमधून कव्हर केला होता. असे प्रशांत आदवडे सर सोबत असतील विविध खेळांचं आपण जे समालोचन ऐकतोय स्पोर्ट्स कॉमेंटेटर सन्माननीय राजेश कोळे सरांचा आवाज आपण सेकंड इनिंगमध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. आपण पाहतोय नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024. नक्कीच या ठिकाणी धन्यवाद मनीषजी पाटील. व्यासपीठावर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, त्याचप्रमाणे क्रीडा नगरीमध्ये आलेल्या आमच्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावर नुकतंच नरेश दादा आले देखील उपस्थित आहेत, महेशजी राऊत साहेब, दीपकजी पाटणेकर साहेब, सनीजी मोहिते साहेब, त्याचप्रमाणे मनोजजी नायडू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमुख आयोजक गणेशजी बारे, त्याचप्रमाणे बबनदादा गुरव यांच्या संकल्पनेतून साकारलेला नॉर्थ स्टार चषक 2024 या तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवशी, अंतिम दिवशी मी राजेश कोळे आणि माझ्याबरोबर सहकारी समालोचक ज्यांनी भारतभर भ्रमण करून खऱ्या अर्थाने ऑल इंडिया समालोचक म्हणून ज्यांचं एक वेगळं नाव, प्रशांत आदवडे सर माझ्याबरोबर जॉईन होतील. धावांची गरज आहे सर 85, स्ट्राईकला गौरांग, नॉन स्ट्राईकला गौरांग बरोबर आहे जो फलंदाज आपण पाहतोय. बॅट्समन नेम प्लीज योगेश आणि गोलंदाजीसाठी येतोय पालघर एक्सप्रेस प्रज्योत हंबिरे. प्रज्योत के ऊपर सबकी निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है और नबी तुली गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. राजू 3 ओवर तक स्कोर की बात करो तो केवल 18 रन था. उसके बाद में विनायक भोर की तारीफ करी जाए, जिस तरह से अंडर प्रेशर खेले हैं, पारी को संवारा गया. 85 रनों का टारगेट है, 85 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. प्रज्योत की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, खूबसूरत स्ट्रोक, गेंद कवर बॉडी लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए. जवाबी हमला, फुल टॉस गेंद पर सही नसीहत और खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. गेंद बॉडी रन के बाहर 4 रनों के लिए चौका. और बल्लेबाजी करने वाली टीम से यहाँ पर रिव्यू आया है नो के लिए, वेस्ट साइड नो के लिए रिव्यू यहाँ पर आया है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी राजू और फुल टॉस थी, नियंत्रण नहीं था गेंदबाज प्रज्योत अंबेरे का.
प्रमुख गेंदबाज है। जैसे कि हम बार बार कह रहे हैं कि आप फ्रंटलाइन गेंदबाज हैं तो आपकी जिम्मेदारी है अनुशासित गेंदबाजी करना, लेकिन पहली गेंद पर एक जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज का, सही नसीहत देते हुए। अब देखते हैं ये गेंद क्या थोड़ी कमर के ऊपर है, बेवर गेंद है, वो देखा जाएगा। इंटरेस्टिंग मैच है, रबर बॉल का टूर्नामेंट और नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा हुआ। नो बॉल, तो नो बॉल और फ्री हिट अब आएगा। तो स्ट्राइक पर रहेंगे गौरांग, जिन्हें मौका मिलेगा पहली गेंद पर चौका और एक 9 तो 5 रन। अब फ्री हिट में अगर क्या छक्का आएगा तो एक गेंद पर 11 बनेंगे। पहली गेंद अच्छी गेंद, रफ्तार वाली गेंद थी जिस गेंद को पढ़ नहीं पाए थे, और जब तक कि बल्ला उठे तब तक गेंद प्रशांत गरत विकेट कीपर के हाथ में जाकर थमा दी। पंकज पालन को हम देख रहे जहां पर स्लीप में बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी है, कवर एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी ओमकार देसाई, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी और मिड विकेट। और जिस तरह से पहला पावर प्ले डीप कवर लिया है गौरांग तैयार। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद थी ऑफ स्टंप के काफी बाहर, जिससे खेलना चाहते थे लेकिन शरीर से बहुत दूर खेले थे, हालांकि गेंद के रीच तक नहीं पहुंचे थे गौरांग। मुझे पता है मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी में जिस तरह से अम्मू इलेवन मीरा रोड ये टीम खेली थी अगेंस्ट एनपी स्पोर्ट्स, इस बल्लेबाज ने निश्चित तौर पर एक अच्छा स्ट्रोक खेला था, लेकिन गोडदेव के साहिल पाटिल ने उस गेंद को रोका था। लेकिन इसके पास भी वो क्षमता है। एक तरफ योगेश और बल्ला यहाँ पर चेंज करने की मांग कर रहे हैं, तो अक्षय सावंत, ये जो हमारे वॉलंटियर्स और मैनेजमेंट टीम के उमेश गुरव हैं, इनसे आप बात करेंगे और फिर आपको अंदर जाकर बल्ला चेंज करने का मौका मिलेगा। स्ट्राइक पर रहेंगे बाएं के बल्लेबाज योगेश। सर ये भी कमाल के खिलाड़ी हैं। एक तरफ हमने देखा था पहले जिस तरह से गौरांग कदम, और अब योगेश। इस पारी को अंजाम देने की ज़रूरत है। गेंदबाजी के लिए तैयार प्रज्योत अंबेरे अत्यंत महत्त्वपूर्ण असा आघाडीचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे। टावकुरा शेरीदार फलंदाज रोहित यादव, योगेश यादव, काल आपण रोहित यादवला देखील पाहिलं होतं, खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हा टावकुरा बॅटर मैदानावरती योगेशला आपण पाहू शकता। षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय, रोड एंडकडनं मारा केला जातो आहे। ऑन साईडला बपुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पण छोटू खाली जातोय। ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने जिथे मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू थांबवतोय, थ्रो चांगला करतोय। एक धाव दोन्ही बॅटरला मिळते। एकेरी धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 7 वरती, बिनबाद 7। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे मित्र रोहन गुप्ते फूस वन स्पोर्ट्स फूस वन लाईव्हच्या माध्यमातून ज्यांचे योगदान आपण पाहतोय त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आणि आपण नक्कीच पाहत आहोत। पहिला जो डाव ज्या पद्धतीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये खूप कमी धावसंख्या आणि त्यानंतर कमबॅक करत असताना बॅट्समन वारंवार या ठिकाणी आपल्या संघाच्या खेळाडू कक्षाकडे निर्देश संकेत देत आहेत, आणि आमचे प्रतिनिधी व्हॉलेंटियर्स उमेश गुरव हे देखील लक्ष देत आहेत की जर बॅट चेंज करायची असेल तर कृपया अक्षय सावंत, अजय आगरे आणि उमेश गुरव या प्रतिनिधींशी बोललं जाईल पंचांना विचारल्यानंतर, त्यानंतर तुम्हाला चेंज करता येईल। पहिलं पॉवर प्लेचं षटक सर सुरू आहे। धावसंख्या पहिल्या 4 बॉलमध्ये आपण 7 धावा पाहतोय, लक्ष आहे मोठं 85। जर एका संघाने 3 ओव्हरमध्ये 19-20 नंतर किंवा 24 नंतर 85 केली तर तुम्ही का नाही, तुम्हाला देखील सुरुवात करावी लागेल आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलावा लागेल। जर आपण पाहिलं तर दुसऱ्या संघाकडे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील आहे, मात्र ते सिद्ध करावं लागेल अम्मू इलेवन मीरा रोड संघाला। राजू अगदी बरोबर, ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे मैदानावरती 2 मातबर संघ अत्यंत महत्त्वाचा सामना खेळतात, प्रतिष्ठा पणाला लागणार यात काही शंका नाही आहे, परंतु डावपेच एकमेकांवरती कुरघडी करण्याचा प्रयत्न केला जाईल। बॅट बदलली जाते, त्यामुळे सामना थांबलेला आहे। अडचणी ही जीवनाची एक अत्यंत आपण बघितलं महत्त्वाचा भाग आहे, त्याचा सामना करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली तर आपण अधिक बलवान बनतो। अडचणीवरती मात करून आपण यशाच्या शिखरावरती पोहोचू शकतो। अडचणी येणार मैदानावरती, क्रिकेटचा खेळ आहे, प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे निश्चितच अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागेल। बॅट चेंज होते आणि त्यासाठी खेळ थांबला। चला जास्त वेळ घेऊ नका। यानंतर अजूनही आपण बघितलं तर जवळजवळ 6 सामने शिल्लक आहेत। प्रज्योत अंबेरे गोलंदाजी मार्कवरती फक्त 10 रुपयाचा वडापाव घ्यायचा आहे आणि स्वतःचं नशीब आजमावून पाहायचं आहे। 10 रुपयाचा वडापाव तुमच्या पोटामध्ये जाईल, परंतु संध्याकाळी तुम्ही आमच्याबरोबर थांबलात तर लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सुंदर गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे। पवन जाधव काय खुश झाले होते गेल्या वर्षी, मागच्या मोसमामध्ये आपण बघितलं तर त्यांना एक छानशी LED मिळाली होती।
अत्यंत महत्त्वाचा सामना. यावेळेला आपण बघितलं तर एक सुरेख फटका गॅपमध्ये खेळला, चेंडू छोटी सीमारेषा पार जाईल 4 धावांवर करता. चौकाराची आवश्यकता होती. प्रज्योत अंबिरेवरती हल्ला केला गेलाय. गौरवची बॅट मैदानावरती तळपते. या 4 धावांनी धावसंख्या आता आकार घेते आहे. tenniscricket.in वरती लाईव्ह प्रेक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं ॲक्शन रिप्ले पहा. एक हुकमाचं एका त्याच्या विरुद्ध चांगली बॅटिंग आपण पाहू शकता. बॅटिंग करत असताना बॅट्समन बॅटर शानदार ऑफ साईडला खेळलेला एक चांगला फटका आणि विशेष करून कौतुक करावं लागेल यावेळेला गौरांग. 2 चौकारात त्याच्या बॅटमधनं आलेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये यावेळेला संपर्क नाही आहे. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाचा खेळ. धावफलकावरती धावा आहेत 11. अबू 11 आणि ताई पॅकर्स या 2 संघादरम्यान अत्यंत महत्त्वाचा सामना, प्रतिष्ठेचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. नॉस्टार ट्रॉफी 2024 तिसरं पर्व आहे. युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशन यांच्या विद्यमानं सिद्धेश्वर बॉईज, अजय स्पोर्ट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली मानाची स्पर्धा नॉस्टार ट्रॉफी 2024 रबर बॉलचा क्रिकेटचा महासंग्राम. आणि या स्पर्धेकरता 8 कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आलेला. राजू 8 कॅमेऱ्यांचा वापर आहे tenniscricket.in. त्याचबरोबर अनेक बदल या ठिकाणी होत आहेत, आमूलाग्र बदल. 2013मध्ये आपण बघितलं तर tenniscricket.in वरती पहिलं प्रक्षेपण मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यानंतर आता ते एक मोठी गाडी घेऊन आलेली आहेत, अर्थात एक व्हॅन घेऊन आलेले आहेत आणि त्या व्हॅनच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये जे काय बदल आहेत, आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतात. तिथे कंट्रोलिंग केले जाते. संदेश पिलानी यांच्या माध्यमातून 19 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेले tenniscricket.in, प्रचंड मागणी असलेली आणि tenniscricket.inच्या माध्यमातून संतोष नाणेकर आपण बघितलं तर एक राष्ट्रीय स्पर्धा घेतात. राष्ट्रीय स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. इंडिया कप यावेळेला राजू आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे स्कोरर शिकवंड ऑनलाईन स्कोरर आहेत. मैदानातला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रतिष्ठा पडायला लागलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पंकज पालन. षटक क्रमांक आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं डावखुरा फलंदाज योगेश यावर स्ट्रायकरला आघाडीची जोडी मैदानावरती आहे. पुढे सतत करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु चेंडू बॅटवरती नीट चालला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट करता आले नाही. कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक आहे बबन गुरव, बबनदादा गुरव. स्पर्धेचे शिल्पकार मंचावरती दाखल होत असताना पंकज पालन उंच कोरा गोलंदाज. बाउन्सर खूप चांगला टाकला जातो. अर्थात यावेळेला आपण बघितलं तर स्क्वेअर लेग बिहाइंड द विकेट जास्त धावा नाहीत. कदाचित या ओव्हरमध्ये एखादा बाउन्सर आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूला खूप चांगली बॅटिंग, सकारात्मक बॅटिंग केली आहे ती गौरांगनं. षटक क्रमांक 2 रोडियनकडनं मारा केला जातोय. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रतिष्ठा मी मगाचपासून का पडायला सांगतोय कारण काल देखील दर्जेदार खेळ झालेला आहे आणि दोन्ही संघांकडे प्रगल्भता आहे. बॅकफुटला जाऊन थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन शपल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एस टी रक्षण खूप चांगलं होतं. प्रशांत करत एसटीच्या मागे. एस टी रक्षक धावफलकावरती धावा आहेत 12. पंकज पालन याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्राईकला आहे गौरांग, नॉन स्ट्राईकला योगेश जाधव. आता ओव्हर द विकेट येतोय आणि पुन्हा एकदा प्रयत्न आहे खूप चांगल्या प्रकारे. मगाशी म्हटलं मी की पहिल्या 3 ओव्हरमध्ये जरी कमी धाव संख्या असली तरी बरोबर आमच्या समालोचन कक्षासमोर विनायक भोईर ज्या पद्धतीने जो क्रिकेट खेळलेला, लेदर क्रिकेट, पालघर जिल्ह्यातील आपण वेगवेगळे खेळाडू पाहिले. शार्दूल ठाकूर ज्यांनी मुंबईसाठी प्रतिनिधित्व केलं त्यापैकी आपण खेळाडू पाहत आहोत. फुल टॉस, लो फुल टॉस होता, ऑन साईडला खेळलेला आहे. चांगलं एलिव्हेशन नव्हतं, तितकं चांगलं टायमिंग नव्हतं. मात्र 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 13. दुसरं षटक सुरू आहे. 13 धावसंख्या बिनबाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर ताई पॅकरच्या फक्त 18 धावा होत्या. आता दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आंबू 11 या ठिकाणी 85 धावांचा पाठलाग सुरू केला आहे. 13 धावा धावफलकावरती. पंकज पालनचे षटक अत्यंत सुंदर आहे. तिखट मारा केला आहे, टिचून गोलंदाजी करतोय. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. गौरांग 10 वरती बॅटिंग करतोय. राऊंड विकेट मारा. उलटा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. अत्यंत सुंदर फटका, खराब चेंडू होता. 1 धाव पूर्ण केले. दुसरा त्याचा प्रयत्न होईल का 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण होतील. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. थोडं चांगला नाही आहे. कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक आहे. प्रशांत घरतला हा चेंडू थांबवता आला नव्हता. कव्हर करण्याकरता बरोबर आपण बघितलं तर जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, स्क्वेअर जो क्षेत्ररक्षक आहे तो आला आणि त्यामुळे निश्चितच चांगला बॅकअप मिळाला आहे. धावफलकावरती एकूण धावसंख्या 15, 15 ऑन द बोर्ड. पंकज पालन याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा दिल्यात. खूप चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी. राऊंड विकेट.
फुलटा चेंडू शॉट मिड विकेटला खेळाडू आहेत मात्र कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. सुंदरसं षटक पंकज पालन याचं. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. गडी बाद जरी नसला तरी सुद्धा इकॉनॉमिकल अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांमध्ये 15 धावा, 7.5ची सरासरी आहे. लक्ष गाठायचं आहे 85 म्हणजे अजूनही 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये 70 धावांची गरज. एक मोठं आव्हान निश्चितच यावेळेला अबू इलन संघासमोर आहे आणि कौतुक करायला लागेल पंकज ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी गोलंदाजी केले. फक्त 4 धावा दिलेत आणि लेन गोलंदाजी केले. जास्त या ठिकाणी वेगळे पण दाखवण्याचा प्रयत्न केला. जास्त व्हेरिएशन आपल्याला बघायला, जास्त विविधता आपल्याला बघायला मिळाली नाहीये. लेन गोलंदाजी जी टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गौरंग 10 वरती खेळतोय 9 चेंडूमध्ये. योगेश यादव 4 वरती खेळतोय. आता दोन्ही संघांची स्थिती आपण बघितली तर फारसं काही फरक नाही आहे. 3 षटकानंतर ताई पॅकर्स 18 वरती होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अम्बू 11 15 वरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रज्योत अंबेरे. ओव्हरऑल एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आहे. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. दोन्ही पंच मला वाटतं त्याच प्रकारे या ठिकाणी निर्देश करत असताना समालोचन कक्ष या ठिकाणी दाखवला जातोय. यशाची साथ सोडू नका कारण यश कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असतं. तुम्हाला मेहनत करायला लागेल. ज्या पद्धतीने विनायक भोईर यांनी संकटात अडचणीत असलेल्या संघाला बाहेर काढले आणि एक चांगलं फायटिंग टोटल आहे. 85 धावांचा पाठलाग मैदानावरती केला जातो. 85 धावा 3 षटकात अप्रतिम बॅटिंग झाले. आपण भव्य व्यासपीठ पाहतो आहे नॉस्टार ट्रॉफी 2024. बिल्कुल एक और ऐसा मिला था जहां पर 32 रन लिया. उसके बाद लगातार 3 गेंदों पर 3 हैट्रिक सिक्सर लगाकर करण मोरे ने एक शुरुआत की थी जिससे ये 84 रन बने और 85 का लक्ष्य दिया. अजित अंबेरे गोलंदाज मार्कवरती सज्ज. ओहो खोलबर टप्प्याचा सुर एक चेंडू आहे. यष्टी रक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा मिळणार का? ओहो हो 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 हो. एक धाव अत्यंत महत्त्वाची. स्ट्राईक रोटेट देखील करणं गरजेचं आहे. डावखुरा फलंदाज योगेश यादववर देखील या ठिकाणी कॅमेरा असेल. प्रज्योत अंबेरेचा पहिला चेंडू राजू खूप चांगला होता. खोलवर टप्प्यावर टाकला, थोडा ऑफ टाईमच्या बाहेर टाकला. लेन चांगली होती. बॅट्समन फारसं काही करू शकला. यष्टी रक्षण पंकजचं थोडं खराब झालं. बिल्कुल सही. जिस तरह से गेंदबाजी में अलग अलग बदलाव करते हैं और डेथ बॉलिंग करते हैं यॉर्कर लेन जिस तरह से अब यहाँ पर मौका बनाया खिलाड़ी वहां पर मौजूद. दैट शुड बी टेकन. समवन इज देयर. गॉन. Wicket down. The first wicket lost. Amu 11 Mira Road. Yogesh Jadhav back to the pavilion. And the first success has been taken by Prajot Ambire for Thai Packers Palghar. आस्किक रन रेट आपण बघितलं तर राजू 18 पर्यंत पोहोचलेला आहे. याचा अर्थ पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही आश्वासक बॅटिंग केली नाही. ॲक्शन रिप्ले पहा. ज्या पद्धतीनं आखूड टप्प्यात चेंडू टाकला होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं होतं परंतु टायमिंग चांगलं होतं. खूप उंच उडाला झेल होता. स्क्वेअर लेगमध्ये कोणत्या प्रकारची चूक नाही आहे आणि सुरेख प्रकारची कामगिरी. चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट.in कडून आणि महत्त्वाचं यश प्रज्योत अंबेरे याला प्राप्त झालेलं आहे. धावफलकावरती एकूण धावांचा जर विचार केला, समीकरणाचा जर विचार केला तर एक मोठं आव्हान आहे. यावेळेला 85 धावांचा पाठलाग तुम्ही करताय आणि दोन्ही संघ राजू मातब्बर आहेत. दोन्ही संघाकडे प्रतिभावंत खेळाडू आहेत आणि आता प्रतीक्षा असेल. नवीन बॅटर आमिर त्याच्यावरती नजर असतील, त्याच्यावरती कॅमेरा असेल. प्रज्योत अंबेरीला यश मिळाले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नक्कीच कर्णधार जसा असतो त्याप्रमाणे आता कामगिरी अम्मू याला करावी लागेल. मात्र या ठिकाणी मी उपस्थित आमचे मित्र, एक सुंदर असे आयोजक आणि पार्श्व इव्हेंटचे प्रमुख मदन देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. मदन देशमुख आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मी आपणास विनंती करतोय मदन देशमुख जे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आम्ही आयोजकांच्या वतीनं आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्रज्योत कोलवटा पदाचा चेंडू ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. एक महत्त्वाचा खेळाडू मैदानावरती हुकमाचा एक आमिर यावेळेला मैदानावरती पाहायला मिळते आणि पहिला चेंडू प्रज्योत अंबेरीनं अचूक टाकला आहे. फिल्डिंग ज्या पद्धतीनं सजवले तशाच पद्धतीने यावेळेला चेंडू ड्राईव्ह चांगला केला परंतु यावेळेला प्लेसमेंट नव्हतं. फुल टॉस चेंडू ऑफ टाईमच्या बाहेर. कव्हर पॉईंटमध्ये विनायक भोईरसारखा हुकमाचा एक आहे. आज आश्वासक बॅटिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग काय करू असू शकते. बदललं ते खूप चांगलं होतं. बॅकफुटवरती फ्रंटफुटवरती त्याला माहिती आहे की बिहाइंड द विकेट धावा मिळणार नाही आहेत त्यामुळे बदललं ते खूप चांगलं होतं. फुटवर्क चांगला होता. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. शानदार बॅटिंग केली. प्रज्योत अंबेरीचं हे षटक आतापर्यंत खूप चांगलं ठरतंय ताई पॅकर संघासाठी. बिल्कुल कमाल की गेंदबाजी. अगली गेंद रफ्तार वाली गेंद, उतनी तरफ से अच्छा स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, बेहतरीन गेंद. उस गेंद को गुडलैंड के गेंद को जिस अंदाज से स्ट्रोक गौरंग ने यहाँ पर तब्दील किया और लॉन्ग ऑन के ऊपर से खूबसूरत छक्का, 6 रन. आणि आता ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. हे गौरांगला खूप चांगलं माहिती आहे. 82 धावांचा पाठला करायचा तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हा मोठा फटका त्याने खेळला. अप्रतिम फटका होता ज्याची आवश्यकता होती. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत अंबेरे. हो 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 चेंडू थोडासा खाली राहिला आहे.
ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याकरता एक पोझिशन बनवली, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. 3 षटकं 21 धाबा, 1 गडी बाद झाला आहे. ताई पॅकर्स 18 धावा होत्या आणि दुसऱ्या बाजूला गडी बाद झाले होते आणि 2 हुकमाचे एक्के बाद झाले होते. अशा वेळेला विनायक भोईरसारखा महत्त्वाचा खेळाडू त्याने संघासाठी खूप चांगली काम केली. आता तशाच प्रकारे आपण बघितलं तर गौरांग कदम जो आपला महत्त्वाचा खेळाडू आहे, आमिर देखील यावेळेला खूप टॅलेंटेड खेळाडू मैदानावरती आहे. 3 षटकानंतर गेअर चेंज होणार का हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. और सर अगर देखा है तो अम्मू 11 के लिए रन संख्या 23 रन बने 1 विकेट के नुकसान पर. अम्मू 11 मीरा रोड टीम के लिए दोनों कमाल के खिलाड़ी हैं. जब जब ये खिलाड़ी एक पार्टनरशिप बनाते हैं अपडेट देंगे. हमारे साथ विनायक शिगवण है कि एग्जैक्टली इक्वेशन 3 ओवर में अब जीतने के लिए कितने रनों की जरूरत है. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, बैकफुट पर गए, जगह बनाई लेकिन प्रोटेक्शन लिया है डीप कवर पर जहां पर स्वयं विनायक भोईर है. 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, 1 रन के साथ रन संख्या 24. जीतने के लिए रन बनाने 85. राजू, काही माणसं जी आहेत ती आपण बघितलं तर स्वप्नात रमतात, काही माणसं वास्तवाचा सामना करतात. तर तुम्हाला ही कठीण परिस्थिती वास्तवाचा सामना करायचा आहे. खूप सुंदर फटका कट केलाय, चेंडू स्क्वेअर कटचा सुरेख फटका, चेंडू जाते सीमारेच्या दिशेनं. 2 धावा मिळतील निश्चितच यावेळेला गौरांगला. आणि गौरांग अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली 25 वरती. यशस्वी तेज होतात. धावसंख्या आपण बघितलं तर यावेळेला धावफलकावरती आहे 24 धावा धावफलकावरती. गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट, स्लोअर बन गए लेकिन कवर की तरफ. कमाल का स्ट्रोक, कोई खिलाड़ी वहां पर नहीं लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर. दंदनाता सनसनाता चौवा. गौरांग कमाल की पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए. अम्मू 11 मीरा रोड को अगर इस मुकाबले को जीतना है, 85 रन बनाने, तो गौरांग के पास वो क्षमता है. हैंड आई कोऑर्डिनेशन कमाल का है, ग्लेन पिक कमाल की करते हैं और ये खूबसूरत शानदार चौका. पंकज पालन हालांकि कवर पर थे, उनके ऊपर से खेला हुआ स्ट्रोक. कोई खिलाड़ी वहां पर नहीं, खाली क्षेत्र था और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अत्यंत सुंदर फटका होता. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, वळणारा चेंडू, परंतु शेवटपर्यंत पाहायला खूप चांगली पोझिशनमध्ये आले बॅट्समन आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला तडकावलेला एक अत्यंत दर्जेदार चौकार. धावफलकावरती एकूण धावसंख्या 30. कुरुंजी महागवरती गोलंदाज सज्ज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटनं जाऊन ऑन साईडला चेंडू खेळला आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल गौरांगला. या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आहेत. धावफलका धावा 31 आहेत एका गटाच्या मोबदल्यामध्ये. सेमीखंडाच्या दिशेने देखील आपल्याला या ठिकाणी मी घेऊन जाईल. योगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे, त्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण षटक आहे. रोड एंडकडनं तो मारा करतोय. बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी, लेकिन ट्राई करना होगा अब अम्मू को भी. आमिर के लिए अगली गेंद, व्हाट अ शॉट. रोड एंड से गेंदबाजी लेकिन रोड पर सड़क पर कड़क, बेहतरीन स्ट्रोक, गगनचुंबी सिक्सर, जिस सिक्सर की जरूरत थी अम्मू 11 के लिए. और अब क्या मोमेंटम शिफ्ट होगा. 1 ओवर मिला था 30-32 ओवर का, जहां से ताई पैकर्स पालघर टीम ने जो एक कमाल की पारी खेली थी विनायक ने, और यहां पर अब अम्मू का बेहतरीन स्ट्रोक. अत्यंत सुंदर फटका, आकुटापदा चेंडू होता, भरपूर वेळ होता फलंदाजाकडे आणि त्यावरती बघा कसं आक्रमण केलंय. घ्यावी एका ती ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. अत्यंत दर्जेदार फटका. 6 धावा या ठिकाणी 2 तरी षटकार आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा योगेश. हा देखील आकुटापदा चेंडू होता, परंतु राजू यावेळेला चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क झालेला नाहीये. 4 षटकांचा खेळ. आपला धावा 37 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. आमिर 8 वरती खेळतोय, गौरांग कदम 24 धावांवरती खेळतोय. या दोघांमध्ये एक भागीदारी रचली जाते, परंतु त्याचा वेग वाढवणं गरजेचं आहे, कारण 6 षटकांचा सामना, 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 37 धावा धावफलक, 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही राजू मोठं लक्ष आहे, मोठं आव्हान यावेळेला निश्चितच अम्मू 11 संघासमोर. ताई पॅकर्स संघाच्या योगेशनं या षटकात दिल्या 14 धावा आणि आता रिक्वायर रन रेट 24पर्यंत पोहोचला. याचा अर्थ सुरुवातीच्या 2 षटकामध्ये किंवा 3 षटकामध्ये जो धावांचा वेग तुम्हाला वाढवायचा होता, वेगवान पद्धतीने धावा बनवायच्या होत्या, आक्रमण करायचं होतं, ते आक्रमण फारसं झालं नाही आहे.
पंकजनं सुंदर गोलंदाजी केली. गोलंदाजी मार्कवरती पंकज सज्ज असेल. गौरांग 24 वरती घेतोय. 15 चेंडूंना सामोरं गेला. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. सुरेख फटका ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषा दिशेने बघूया काय करतात. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल. गौरांगचा संपलाय खेळ. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये अत्यंत सुंदर असा ताळमेळ. गौरांगची खेळी संपुष्टात. पंकज पालनला यावेळेला अत्यंत महत्त्वाचं यश प्राप्त होतं आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले पहा. सुंदर झेल डीप मिड विकेटला पकडला गेलेला आहे. नॉस्ट्रा चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. अबू 11चा संघ थोडा अडचणी सापडला आहे. विजय आणि पराभव यांच्यामधली लढाई आपण मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेचे संयोजक आहेत गणेश जिबारे, अध्यक्ष युवक मंडळ. त्यानंतर महेंद्र बबन गुरव, सिद्धेश्वर बॉईज, अजय स्पोर्ट. 1 लाख रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेकरता. त्याचबरोबर 50,000 रुपयाचं पारितोषिक उपविजेत्या संघासाठी. रिक्वायर रेंटेड जो 24 वरती होता तो आता 26च्या दिशेने जातोय. 26.18. पंकज पालन पहिल्या चेंडूवरती यश. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे. सौरभ खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एक्सडिरेक्शन खूप चांगलं होतं. धाव करण्याचा प्रश्न नाही आहे. या मॅचमध्ये ताई पॅकर संघानं सुरुवात अतिशय खराब केली होती ज्यावेळेस ते बॅटिंग करत होते. एंड खूप चांगला केला आणि त्यानंतर त्यांची ताकद आहे गोलंदाजी. पंकज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्या बाजूला पडत आहेत. अक्षय दिरवल हात करतात समांतर. धाबा येतात अवांतर आणि मिस्टर इस्टरने धावसंख्या पोचले 39 वरती. धावपलका धाबा 38 आहेत. 38 धाबा 2 गटांच्या मोबदल्यामध्ये. समीकरणाच्या दिशेनं देखील आपण जाणार आहोत. अजूनही आपण बघितलं तर या षटकातले 4 चेंडू. खराब बॅटिंग मैदानावरती करत असताना सौरभ. शॉर्ट सिलेक्शन नाही आहे. फुटवर्क नाही आहे. खडे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता मैदानावरती करत असताना बॅटर सौरभ. आणि पंकज लयबद्ध गोलंदाजी करतोय. यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज राहतील. उलटा चेंडूवरती आक्रमण केलंय. फटका तर चांगला सजवला. चेंडू झाली सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. खूप टप्प्याचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये पंकज पालनचा चेंडू लो पुल टॉस आणि त्यावरती बॉटमहँडचा अप्रतिम वापर आणि कावकोनाच्या डोक्यावरून यावेळेला खेळलेला अत्यंत दर्जेदार फटका. 4 धाबा 6 धाबा. षटकार चौकारांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. धाबलकरती एकूण धाबा आहेत 44. 2 गडी बाद झालेत. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 5व्या षटकाचा खेळ. पंकज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलबट्टापदला चेंडू ऑन साईडला खेळला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पकडेल तोपर्यंत दोन्ही बॅटरने 1 धाव पूर्ण केले. सौरभ 6, अमीर 8. सौरभ 7, धापलका धाबा 45. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ राजू मैदानावरती सुरू आहे. आक्रमण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं मात्र तुर्तास तरी फार उशीर झालेला. अजूनही जर 5 ते 6 षटकार आले तर मॅच तयार होऊ शकते आणि त्या अनुषंगाने सौरभकडे देखील टॅलेंट आहे मात्र ते षटकार येणं गरजेचं. पुढचा चेंडू पंकजचा. शॉर्ट चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट आला तर षटकार मिळेल निश्चितपणे. काल आपण एक कसा पाहिला होता षटकार केतन म्हात्रेचा जेव्हा सलग 4 मारले होते. झाडांच्या मधून त्या पानांच्या मधून रस्त्यावर जाऊन पडला होता. आता मात्र 1 धाव आहे. अक्षय निर्मल डिक्लेअर 1 धाव. मी विनंती करेन या ठिकाणी मदन देशमुख उपस्थित आहेत. आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आयोजक आणि वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी क्रिकेटसाठी उत्तर मुंबईतील आपलं फार बहुमूल्य असं योगदान दिलेले मदन देशमुख आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. राजू चांगलं केलं की कौतुक होईल. थोडं चुकलं तर बेकार शिव्या पडतील आणि मग काय करायचं. जिद्दीनं पुन्हा मैदान गाजवायचं. हाच एक प्रयत्न प्रत्येकाचा असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जेव्हा पराभूत होता तेव्हा मैदानाच्या बाहेर जे घडतं जे खेळाडू असेल तर तुम्हाला माहिती असेल. राजू तुम्ही सुद्धा खो खो आणि कबड्डी खेळलाय. नक्कीच. विनायक बॉलरचं नाव आकाश. व्हॉट अ शॉट. खडे मारलेला फटका आपण पाहतोय जाग्यावरूनच. कुठल्या प्रकारे पायांची हालचाल नाही. फक्त बॉलला टाइम केला आणि चेंडू सीमा पार. हा येतोय हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. प्रेक्षकांना देखील बॅट आणि बॉलची जुगलबंदी या ठिकाणी मैदानामध्ये अशी खमंग मेजवानी क्रिकेटची आहे.
मात्र या ठिकाणी प्रेक्षकांसाठी 10 रुपयाचा वडापाव घ्या, एक कुपन घ्या आणि भरघोस बक्षीस जिंका. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आहे उद्या. निश्चितपणे आपल्या कुटुंबाला एक प्रेमाचे LCD TV भेट देऊ शकता. खूप मोठी बक्षिसं आहेत, त्याचा आनंद घ्या. त्यामुळे 10 रुपये वडापाव, खमंग वडापाव राम सावंत या ठिकाणी आहेत, याचा देखील आनंद घ्या. फलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा सौरभ आणि स्ट्राईकला सौरभ आहे. प्रशांत घरत त्या ठिकाणी आपण पाहतोय. पालन पंकज आहे लेग स्लिपला. या देखील चेंडूला ऑन दी अप खेळलेला, मात्र पुल पॉवरफुल होणार का? व्हॉट अ अटेम्प्ट बाय लेफ्ट हँड द बॅट्समन, बट अनफॉर्च्युनेट इट्स गोइंग टू बी अनदर बाउंड्री. 1 बाउन्स, चांगला चौका. म्हणजे थोडासा उशीर झालाय. ज्या पद्धतीनं आता फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज सौरभकडून, 2 चांगले फटके त्याच्या हातात आले. सुरेख कामगिरी तो करतोय मैदानावरती. ओ हो हो हो, अत्यंत सुरेख फटका, चांगला टायमिंग डिबेट टाक्यावरच्या दिशेनं क्लासिकल फटका सौरभच्या बॅटमध्ये येतोय. हे तुला अगोदर करायचं होतं. चांगली बॅटिंग. मागच्या 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके, 2 षटकार आणि 1 खडखडीत चौकार आलेला आहे. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर मी पाहिलेलं जेव्हा सौरभ गाव टू गाव क्रिकेटमध्ये जो मीरा भाईंदर हाफ होता त्यामध्ये ओपनिंगला येणार आहे सौरभ आणि अथर्व यांना पाहिल्याने सौरभने ओपनिंग लावून खूप मोठ्या खेळी केलेल्या आहेत. गौरांगने देखील चांगलं स्टार्ट दिला, मात्र षटकार चौकार आले असते. मगाशी देखील आपण पाहिलं ज्यावेळेस दैसर बॉईज सिद्धेश्वर 11 विरुद्ध आपण सम्राट अजय 11 पाहिलं. मी सम्राट अजय 11च्या कर्णधाराला विनंती करेन आपण तयार राहायचं आहे टॉससाठी. आता मात्र या देखील चेंडूला हवाई यात्राला नाही, 1 बाउन, चेंडू नाही, ओमकारच्या हातामध्ये जातोय. टप्पा चांगला होता आणि ज्या पद्धतीने ऑन दी अप कव्हरला खेळतोय आणि मगाचा जर फटका जर आपण पाहिला तर निश्चितच आजच्या दिवसात तर अजून एक सर्वोत्तम फटका. आपण मयूर पाटीलला पाहिलं सकाळी, त्यानंतर प्रकाश सिंगला पाहिलं आणि आता कव्हरला ज्या पद्धतीने या बॅट्समनने फटका खेळला तो देखील एक नेत्रदीपक फटका. ताई पॅकर विजयाच्या उंबरठ्यावरती आकोटाबादच्या चेंडू ऑन साईडला खेळलाय आणि विजयावरती शिक्कामोर्तब करत असताना ताई पॅकरचा संघ मनापासून अभिनंदन. नॉस्टर चषक 2024 सम्राट 11 टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. ताई पॅकर संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस करता यायचं आहे. या स्पर्धेमध्ये अंबू 11चा संघ आपण सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. टॉससाठी आपण 5 षटकांचा सामना, यानंतर होणारा सामना 5 षटकांचा असेल. अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे आणि ताई पॅकर संघाचा कॅप्टन त्याचबरोबर मी विनंती करेन सम्राट 11 संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थात शानदार बॅटिंग विनायक भोईरने केले. सत्तेच्या दबा कुठल्या 16 चेंडूंवर सामोरं गेला आणि संकटात त्यांनी चांगली कामगिरी केली. दीपक पाटणेकर साहेब या ठिकाणी अर्थात अध्यक्ष जनमित्र फाउंडेशनचे आहेत. महेश राऊत सर तुमचंही मनापासून यावेळेला हार्दिक स्वागत. सर्व त्याचबरोबर बबन दादा गुरव टॉससाठी सर्व मंडळी सज्ज असेल. ताई पॅकर्स आपण लगेच यायचे. ताई पॅकर्स संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर सम्राट ताईपर संघानं यावेळेला बाजी मारले.